हो हो. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदेरी लख लख चंदेरी लख लख चंदेरी. आपल्या थोडा व्हॉल्यूम कमी करायचा. हा, व्हॉल्यूम थोडा कमी करायचा. नमस्कार. ठीक आहे. आपल्या सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आपली कार्यकारिणी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष श्री कोळेकर सर आणि सेक्रेटरी या सर्वांनी आम्हाला इथे कार्यक्रमाची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करते. आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आपण चित्रपट महर्षी आदरणीय दादासाहेब फाळके यांना वंदन करते आणि चंदेरी दुनियेतले सोनेरी क्षण या कार्यक्रमामध्ये मी तृप्ती सरदेसाई आणि आम्ही दोघंही आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा चित्रपट विषयक कार्यक्रम असल्यामुळे दादासाहेब फाळके यांचं स्मरण करणं स्वाभाविकच आहे. आता हिंदी भाषेमध्ये आपल्या एक म्हण आहे बरं का, 100 सोनार की एक लोहार की. आता दीवार या चित्रपटामध्ये बघा, अमिताभ शशी कपूर यांना काय म्हणतात? मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है? यावर शशी कपूर एकच वाक्य म्हणतात, मेरे पास माल है. बरोबर. हे सौंदर्य स्थळ चित्रपटातलं आहे, या लेखनातलं आहे, संवाद सादर करणाऱ्या अभिनेत्यामधलं आहे आणि जुन्या मराठी नाटकातलं लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय इतकंच नव्हे, एखादा पॉज अशी मराठी नाटकाची सौंदर्य स्थळ दाखवणारा लोकप्रिय कार्यक्रम आम्ही मराठी नाटक एक रसास्वाद आम्ही सादर करत असतो. तर त्याचे 136 प्रयोग झालेत आजपर्यंत. तर आता हा जसा तो नाटकाचा प्रयोग होता, नाटकाची सौंदर्य स्थळ होती, तशीच ही चंदेरी दुनियेतल्या म्हणजे चित्रपटांमधले काही सोनेरी क्षण आपलं काही काही वेळेला त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि आपल्या लक्षात येत नाही. तर असे हे काही जी स्थळं आहेत, सौंदर्य स्थळं आहेत, ती एकत्रित करून आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आपल्या सर्व सूचनांचे आम्ही स्वागत करून काही सूचना असतील तरी नंतर आम्हाला सांगाव्या. आता मी पहिल्यांदा उल्लेख करते तो म्हणजे भाभी की चुडिया ह्या चित्रपटात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मूळ चित्रपट होता मराठी बहिणीच्या पारख्या, त्यावरून हिंदी चित्रपट झाला भाभी की चुडिया. मूळ चित्रपटामध्ये सुलोचनाबाईंनी भूमिका केली होती आणि हिंदीमध्ये मीना कुमारी. पण एका जाहीर कार्यक्रमामध्ये मीना कुमारीने सांगितलं होतं की मूळ जी भूमिका केली सुलोचनाबाईंनी ती माझ्यापेक्षा कितीतरी कुसबी होती आणि हा जो दिलदारपणा आहे आणि एक कलाकार दुसऱ्या कलाकारांची कशी कदर आदर करतो तो उत्कृष्ट नमुना होता. आणि त्यामध्ये असं दाखवलं की मीना कुमारी आहेत त्याच्यामध्ये, त्या वहिनी आहेत आणि वहिनी असूनही त्या लांबच होत्या. आणखी पाहिजे तर आणखी बारीक करायचं. हां, तर मीना कुमारीने बहिणीची भूमिका केली या चित्रपटामध्ये आणि ती वहिनी असूनही अतिशय प्रेमळ. त्याचा काही संबंध नाही, त्याचा मोबाईलचा काही संबंध नाही त्याचा. थोडं बारीक आता इकडे रेंज जाते ना, इकडे रेंज जाते म्हणून का? रेंज जाते. ओके. तो थोडा व्हॉल्यूम कमी करून
वॉल्यूम थोडा कमी करून बघा आणखी ते कदाचित थोडी इथे बोला. मीना कुमारी ही बहिणीच्या भूमिकेमध्ये आहे त्या चित्रपटामध्ये आणि अतिशय प्रेमळ अशी बहिणी ती आपल्या मुलाच्या वयाच्या दिरावरती अगदी मुलासारखं प्रेम करते आणि त्या मुलाने आता बरोबर आता बरोबर त्या मुलाकडे फोटो फ्रेम असते त्यांनी लावलेली घरामध्ये आणि फोटो फ्रेममध्ये कोणाचं चित्र नसतं, अशी रिकामी असते फोटो फ्रेम आणि त्याच्या खाली त्यांनी लिहिलेलं असतं मेरी माँ जिसे मैंने देखा नहीं असं त्यांनी लिहिलेलं असतं. आणि मीना कुमारी ज्या वेळेला त्याला वात्सल्याने प्रेमाने ममतेने आपलंसं करते, तिच्यावरती खूप माया करते आणि मग तो ते तिचं प्रेम आणि माया हे बघून त्याला त्याच्या आईची आठवण येते की अरे आपल्या आईसारखं प्रेम करते आपली वहिनी आपल्यावर. मग तो मीना कुमारीचा फोटो घेतो आणि त्या फ्रेममध्ये लावतो आणि फक्त मेरी माँ एवढं ठेवतो आणि जिसे मैंने देखा नाही हा कागद काढून फेकून देतो. तर हे मीना कुमारी बघते आणि तिला इतका आनंद होतो आणि वात्सल्याने ती आपल्या धीराला जवळ घेते. तर बघा 4 वाक्यांचं काम तिची एकच कृती करते ते म्हणजे वात्सल्याने आपल्या धीराला जवळ घेणे. आणि त्यावेळी मीना कुमारीची जी नजर असते ना, मीना कुमारी अनेकदा डोळ्यातून बोलत असतात, त्याचं ते उत्तम उदाहरण होतं. आणि त्यामध्ये एक छान गाणं होतं बघा, आपल्या बाबूजींचं संगीत होतं आणि त्या गाण्याबद्दल असं म्हटलं जातं की एका नौशाद म्हणाले होते ऐसा गाना सदियों में एक बार बनता है. हे गाणं होतं ज्योती कलश झलके. आज हा गाण्याचा कार्यक्रम नाही, कारण आम्ही ते केला होता, नाटकांचाही केला होता. पण काही वेळा काय होतं एखादं गाणं ह्या चित्रपटाची ओळख असते त्यामुळे एक झलक म्हणून एक गृहपद किंवा एक ओढ आम्ही सादर करतो. बरोबर. तर सुधीर फडके असे संगीतकार आहेत की ज्यांच्यावरती साहित्याचे संस्कार झालेले आहेत, असे बुद्धिमान संगीतकार सुधीर फडके यांची रचना तसंच एक कृष्णधवल चित्रपट होता. आपण नेहमी ब्लॅक अँड व्हाईट म्हणतो पण आमचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त मराठी शब्द वापरायचे. तर एक कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यामध्ये एक छान चित्रपट घेऊन गेला होता, त्याचं नाव होतं भिगीरात. भिगीरातमध्ये भिगीरातमध्ये संगीतकार रोशन आणि दिग्दर्शक कालिदास. याच्यामध्ये अशोक कुमार, प्रदीप कुमार आणि मीना कुमारी या तिघांची भूमिका होती. म्हणजे साचेबद्ध असा प्रेमाचा त्रिकोण त्याला म्हणता येईल. प्रदीप कुमारवरती प्रेम असतं मीना कुमारीचं, पण तिचं लग्न ठरतं अशोक कुमारबरोबर. आणि त्या चित्रपटामध्ये एक अतिशय सुंदर गाणं आहे मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेलं, अतिशय हृदयस्पर्शी असं हे गीत आहे. आणि त्यावेळेला रेकॉर्डिंग करत होते ह्या गाण्याची, त्यावेळेला मोहम्मद रफी हे गाणं सगळं म्हणत असताना मध्येच थोडंसं झालं म्हणून आणि एक कडवं संपायच्या आधीच त्यांची एकदम ते त्याच्यात इतके मग्न झाले की त्यांना पुढची काय ओळ आपण म्हणावी हे त्यांना आठवेना म्हणण्यापेक्षा ते त्या गाण्यातच दंग होऊन गेले. आणि सगळे जे वादक होते ते रोशनजी यांच्याकडे बघायला लागले की आता काय करायचं आपण, रेकॉर्डिंग तर चालू आहे पण आता म्हणजे आपण आता थांबलो तरी ते बरोबर होणार नाही, ते काय करायचं आता आम्ही. रोशन यांनी फक्त त्यांच्याकडे नजरेने बघितलं आणि खून केली त्याला की तुम्ही जसं वाजवताय तसंच वाजवत राहा, आपण पाहूया पुढे काय होतं ते. आणि त्याच्यानंतर मग जवळजवळ एक 10-12 सेकंद अशी जातात आणि मग मोहम्मद रफीला एकदम लक्षात येतं त्यांचे की अरे रेकॉर्डिंग चालू आहे याचं आपलं आणि आपण एकदम एका ठिकाणी ब्लॅक झालो एकदम. मग ते नंतर रोशनजीना म्हणतात त्या चालू राहतं पुढे गाणं सगळं पूर्ण होतं
पण ते म्हणतात की या गाण्याचं रेकॉर्डिंग मी परत करेन कारण मी मध्ये थांबलो होतो, माझी चूक आहे असं ते म्हणाले. पण त्याच्यासाठी कालिदास त्यांना असं म्हणाले की आम्ही बघू काय करायचं ते, आत्ता हे असंच राहू दे. आम्ही चित्रीकरण करताना त्याच्यामध्ये काहीतरी असं लढवू शकतात की हे गाणं सगळ्यांना त्या दृष्टीने हे थांबलंय असं वाटेल. तर ते काय करतात मग ते गाणं असं आहे ते, सागर उठाओ दिल का किसको गम है, आज दिल की कीमत जाम से भी कम है, आज दिल की कीमत जाम से भी कम है, उठा दो फूलों के टुकड़े तिरंगी विदाओं में कहने की रात आई. काही म्हणाल सर त्यांच्या डोळ्यासमोर येतं की प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्याची होते, त्या प्रियकरांची काय अवस्था होईल हे त्यांच्या मनात आलं आणि ते ब्लँक झाले. आणि हा मधला जो पीस आहे 12 सेकंदचा तो तसाच राहिला. ताई म्हणला तसं फक्त वाद्य वाजत होते. पण रवी साहेबांनी माफी माहिती सगळ्यांची, माझी चूक आहे, मी त्यात वाहवत गेलो. पण दिग्दर्शक कालिदास म्हणाले नाही असंच राहू दे, काय करायचं ते मी बघतो. ह्याचं कारण रवी साहेब ब्लँक झाले, हे संगीतकाराचं यश आहे, संगीतकाराचं यश आहे, ते तसंच राहू दे. आणि मग हा 12 सेकंदाचा जो पीस होता बा तो भरून काढण्यासाठी कालिदास दिग्दर्शकांनी काय केलं, आपल्याला आठवत असेल व्हीलचेअरवरती मीना कुमारी बसलेले असतात, तर सुरुवातीला तिकडे नजर जाते आणि या 12 सेकंदामध्ये ते फक्त असं ओततात दारूचा पेला आणि पुन्हा बघतात त्यावेळी मीना कुमारींना व्हीलचेअरवरून अशोक कुमार घेऊन गेलेले असतात. तो 12 सेकंदाचा तुकडा असा ते भरून काढतात. म्हणजे एक संगीत दिग्दर्शक संगीत दिग्दर्शकाची कशी गूंज राखत होता ते उदाहरण आहे. आणि हे उदाहरण रफी साहेबांनी स्वतः सांगितलेलं होतं ज्यावेळी त्यांचं मराठी गाण्याची रेकॉर्ड प्रकाशित झाली. हा छंद जीवाला लावी पिसे दादरला ब्राह्मण सेवा मंडळामध्ये, त्यावेळी रफीजींनी हा किस्सा स्वतः सांगितला होता. म्हणजे अशी ती महान माणसं होती, दिग्दर्शकांनी कला संगीत दिग्दर्शकांची गूंज राहिली बाकी. दुसरा एक चित्रपट तोच पुन्हा कृष्णधवल 1961 सालचा, जिस देश में गंगा बहती. हे एवढं महासागर आहे, सगळ्यांचं काय दखल घेणे शक्य नाही म्हणून निवडक चित्रपट आम्ही याच्यामध्ये घेतले. तर जिस देश में गंगा बहती आहे कृष्णधवल चित्रपट, त्यामध्ये राज कपूर साहेबांची भूमिका होती एक फेडवळ तरुण जो योगायोगाने दरोडेखोरांच्या तावडीत सापडतो. तर तो फेडवळ तरुणाची भूमिका राजसाहेबांनी एवढी छान केली आहे ना, म्हणजे एवढी राजसाहेब म्हणजे एवढा हायफाय माणूस हो, तर ते खरोखर तो फेडवळ माणूस मुलगा राजू असा तो वाटतो. आणि त्याला योगायोगाने दरोडेखोरांच्या दरोडेखोरांना उचलून घेऊन जातात आणि त्या दरोडेखोरांच्या टोळीमध्ये जो प्राण असतात ते प्राणसाहेब सरदार असतात मुख्य. त्यांना नेहमी संशय असतो की हा फेडवळ तरुण नाही, या पोलिसांनी पाठवलेला खबऱ्या हेर आहे, म्हणून तो त्याला मारायच्याच प्रयत्नात असतात. पण टोळीमध्ये सगळ्यात जे वयोवृद्ध सरदार असतात, नाना पळशीकरांनी ती भूमिका केली, ते त्याला मारून देत नाहीत. नाना पळशीकर सरदार प्राणला राजू को कुछ नहीं करना, मैंने राजू का नमक खाया है, तो आपली भाकरी देत असतो त्याला, ती आठवण करतात मैंने राजू का नमक खाया. पण ते प्राणसाहेब नेहमी त्याला मारायचाच प्रयत्न करत असतात. आणि त्यामध्ये जे त्या चित्रपटामध्ये 11 गाणी एकूण होती आणि ती सर्वच्या सर्व गाणी जबरदस्त लोकप्रिय झाली. आणि त्यावेळेला राज कपूर यांनी लता दीदींना ह्या सर्व गाण्यांच्याबद्दल मानधन किती दिलं असावं? 11,000 रुपये फक्त. 1961 जवळजवळ 65 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला 11,000ला किती किंमत होती हे काही आपल्यातले जाणकारच जाणू शकतील त्याबद्दल. आणि 11च्या 11 गाणी हिट खूपच प्रसिद्ध झाली होती. मला वाटतं एक झलक म्हणून त्याचं हो वसंती आपण शैलेंद्र यांनी सगळी गाणी लिहिलेली आणि मी संगीत केली. यांचं संगीत होतं त्याला. ओ वसंती पवन बादल ना जा रे ना जा, रोको कोई. ओ वसंती पवन बादल ना जा रे ना जा, रोको कोई. त्या चित्रपटामध्ये एवढी सौंदर्य स्थळ आहेत ना की ललिता पवारांची त्यात भूमिका आहे. एरवी ललिता पवार म्हणजे खास अशा भूमिका असतात, त्यामध्ये प्रेमळ दाखवल्या आहेत त्या.
तर त्याने कळत असता राजू एकदम घरी भागला आहे, तो कोणी पोलिसाचं खबऱ्या नाही, त्यामुळे त्यांचा प्रयत्न असतो त्याला इथून पळून जायची संधी द्यायची. पण प्राणसाहेब एकदम त्याच्यावर नजर ठेवून असतात, त्यामुळे ते कठीण असतं. आणि एकदा काय होतं, अशी हे दारू पिऊन सगळे जिंकलेले असतात ते दरोडेखोर इन्क्लुडिंग प्राण. तर ती संधी साधून ह्या ललिता पवार, राजू आणि हिरोईन पद्मिनी या दोघांना पळायची संधी देते. तर चांगलं डोंगर दऱ्या दाखवल्या आहेत सगळं, तिथनं तो एक पळायची संधी देते जा म्हणून. तर आपलं गाठोडं घेऊन हा राजू आणि पद्मिनी चाललेली असते. तर आपल्यालाही जरा बरं वाटतं प्रेक्षक म्हणून, सुटल्या एकदा ह्याच्या धावडीतून म्हणून. पण थोडं गेल्यावरती हे राज कपूर राजू तो परत येतो. तर आपल्याला वाटतं प्रेक्षक म्हणून परत काय येतो, जायचं लवकर. तो परत येतो आणि ललिता पवारांच्या पाया पडतो, म्हणतो माफी देणार भाऊजी, म्हणजे तो भुली करायचा, म्हणजे नमस्कार करायला विसरलो म्हणून तो परत आला. तर आपल्याला असं वाटतं तर बाबा राहू दे नमस्कार, एकदा जा ना तो पण तेवढ्यासाठी आला. म्हणजे हे जे सौंदर्य स्थळ आहे ना, त्याचे संस्कार आणि त्यावेळी जो अभिनय होता ललिता पवारांचा, जा ना बाबा आहे. आणि आपण प्रेक्षक म्हणून सुद्धा वेळ त्याच्यात तल्लीन होतो ना. मी आणि माझा मामा चित्रपट बघायला गेलो होतो, तर आपल्यालाही वाटतं जाऊ दे एकदा प्राणच्या तावडीतून सुटतो. तो परत येऊन पाया पडतो, आपल्याला कळत नाही का परत येतोय, ते पाया पडतो ललिता पवारांच्या. आणि माझा मामा उत्स्फूर्तपणे म्हणाला, अरे जा ना लवकर. आणि सगळे थिएटरमधले प्रेक्षक हसायला लागले. म्हणजे एकरूप कसे प्रेक्षक होतात, ती ताकद त्या अभिनेत्याची होती, दिग्दर्शकाची होती. त्याच्या एक गोष्ट. आणि डाकू शरण येणं ही संकल्पना 66 वर्षापूर्वी राज कपूर यांनी मांडली होती बघा. आणि त्याच्यानंतर मग फुलंब्री काही दरोडेखोर सुद्धा शरण आले, ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्याच्यामध्ये बघा एक आणखी एक गाणं आहे सुंदर. आणि त्याच्यामध्ये कसं प्राणसाहेबांची भूमिका होती ना, आणि त्या आता आठवत असेल त्याचे असे ते केस, बंद गळ्याचं जॅकेट आणि नजर जी होती प्राण, म्हणजे मराठीमध्ये जो शब्द आहे क्रूर कर्मा, तो बरोबर त्याला लागू पडणार होता, अशी ती प्राणसाहेबांची भूमिका होती. आणि प्राणसाहेब बघा प्रत्येक चित्रपटात त्यांची काहीतरी एक लकब असते. एका चित्रपटामध्ये ते सिगरेट पिला ना दुसऱ्या हातावर, तर काहीतरी प्रत्येक चित्रपट वेगळं असतं. तर ह्या चित्रपटामध्ये बंद गळ्याचं जॅकेट असतं प्राणसाहेबांचं, ते गळ्यात हात घालून प्रत्येक वेळी काय संवाद असं करतात. ते भयानक वाटायचं की बघून, आणि त्यांची ते एक नजर होती म्हणून. आणि दुसरी गोष्ट की त्यात घर डाकू जरी झाले ना, तर शेवटी घराचं प्रेम सगळ्यांनाच असतं. तर ते दाखवणारं एक छान गाणं त्याच्यामध्ये आहे. लाख लुभाए महल पराए, अपना घर फिर अपना घर है, अब लौट गई. तसे एक आठवणी. आणि राज कपूरांचे चित्रपट पुष्कळचे असे प्रयोगशीलच असायचे. 1964 मध्ये त्यांनी संगम नावाचा चित्रपट काढला आणि त्याची लांबी इतकी मोठी होती की 4 तासाचा तो चित्रपट झाला आणि त्याला 2 मध्यंतरं करावी लागली. पण गाणी सगळी गाजली आणि चित्रपटही लोकांना आवडला. सुरुवातीला ताई म्हणाल्या सौ सुनार की आणि एक लोहार की, तसं साहेब तिकडे गेले आणि आवाजाचे सगळे प्रॉब्लेम त्यांनी थांबवले. आणि आम्ही असतो तर तसंच काहीतरी करत राहिलो असं. उपकार हा एक चित्रपट असा होता की अनेक वेळा काय होतं, नटनट्यांची एक ठराविक इमेज असते भूमिकेमध्ये, तर त्या चाकोरीबाहेर जायला सहसा कोणी अभिनेता किंवा अभिनेत्री तयार होत नसतात. कारण असं की जर चाकोरीबाहेरची भूमिका केली आणि ती फसली ना, तर करिअरवर परिणाम व्हायचा धोका असतो. त्यामुळे अभिनेते सहसा चाकोरीबाहेरची भूमिका स्वीकारत नाही. दिग्दर्शकाला पण ते नको असं, चित्रपट चालला पाहिजे. मी का म्हणतोय की प्राणसाहेब वर्षानुवर्ष खलनायकाच्या भूमिका करत असत. प्राण म्हणतात ते अंगावर थकाप होतो. आधी जंजीरमधला स्वभाग ना तो पठाण दाखवलाय, तर तशा भूमिका असलेल्या प्राण साहेबांना चाकोरीबाहेरची भूमिका दिली होती आमच्या मनोज कुमारने उपकार या चित्रपटाने. आणि मुख्य भूमिकाच नव्हती दिली तर एक गाणं सुद्धा दिलं होतं. कारण प्राण यांनी कधी चित्रपटामध्ये गाणं त्यांच्यावरती कधी चित्रबद्ध झालेलं नव्हतं, पण हे पहिल्यांदाच त्याला उपकारमध्ये गाणं मिळालं. कारण खलनायक कधी गाणं म्हणतो हे आपल्याला म्हणजे कल्पना तेव्हा नसेच ते. पण त्यावेळी अनेक मंडळींनी, मी सुद्धा, की प्राणसाहेबांच्या तोटी गाणं कसं काय दिसेल म्हणून तो पहिला चित्रपट बघायला गेलो उपकार. पण प्राणसाहेबांनी अतिशय ताकदीने ते गाणं तर निभावलं होतं. पण चाकोरीबाईची जी भूमिका होती, म्हणजे कुबड्या घेऊन जाणारा एरवी खलनायक एवढं कर्म, तिथे एकदम वेगळं दाखवलं होतं भूमिका त्यांची. तर ते प्राणसाहेबांचं जे गाणं ते पण छाप चांगलं होतं. त्याच्यामध्ये कसबी वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं
वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कारण साहेबांनी इतकं छान पेलवलं होतं ते गाणं. हो, आणि छान हिंदीवर लिहिलं होतं कल्याणच्या संगीत दिलं होतं. त्यानंतर एका मराठी चित्रपटाचा मी उल्लेख करेन, तो म्हणजे अपराध. त्याच्यामध्ये सीमाने प्रथमच खलनायिकेची भूमिका केली होती. पण सीमा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक उभं राहते जी चित्रपटातली छबी, म्हणजे सोज्वळ सून, वहिनी, बहीण. म्हणजे प्रत्येकाला असं वाटायचं की सून असावी तर सीमासारखी, बहीण असावी तर सीमासारखी, पत्नी असावी तर सीमासारखी. पण त्यांनी पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका केली, पण ती काही लोकांची एवढी पचनी पडली नाही. त्यामुळे तिने नंतर त्या चित्रपटामध्ये कुठल्याही दुसऱ्या चित्रपटात खलनायिकेची भूमिका केली नाही. चित्रपट तो चालला, पण पुन्हा तिने खलनायिकेचं काम केलं. तसं आणखी एक चित्रपट होता, त्याचं नाव आनंद. आनंदचं वैशिष्ट्य असं की त्याची कथा इतकी प्रभावी होती म्हणून दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जींनी कित्येक वर्ष ती कथा राखून ठेवली होती. कारण त्यांच्या डोळ्यासमोर होते राज कपूर. ते म्हणत की राज कपूर शिवाय आनंदची भूमिका कोणी विरोध करणार नाही, म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी राखून ठेवली होती. पण राज कपूर साहेबांच्या तारखा मिळणं इतकं मुश्किल होतं, त्यामुळे शेवटी ते तसंच राहून गेलं. आणि ज्यावेळी राजेश खन्नाचा उदय झाला त्यावेळी ऋषिकेश मुखर्जींना वाटलं की नाही, राजेश खन्ना या भूमिकेला न्याय देतील. आणि खरोखर आपण मराठी म्हणतो की संधीचं सोनं करणं, तसं राजेश खन्नाने त्या भूमिकेत करायची जी संधी मिळाली त्याचं सोनं केलं. आणि कुठे असं वाटतं नाही की राज कपूरने जास्त याच्यापेक्षा चांगलं केलं, असं नाही वाटतं. अतिशय छान भूमिका केली ती त्या आपल्या राजेश खन्नाने. त्याच्यामध्ये जो प्रसंग आहे टेप रेकॉर्डरवरचा संवादाचा, त्याच्यामध्ये त्याचं नाव आनंदच आहे. आनंद चित्रपटाचं नाव. त्यांनी स्वतःच्या आवाजामध्ये नाटकामधला एक संवाद टेप रेकॉर्डरवरती रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. आणि ज्यावेळेला तो मृत्यूशय्येवर असतो त्यावेळेला तो बाबू मोशाय म्हणजे अमिताभ बच्चन यांना सांगतात की हा संवाद आता सगळ्यांना ऐकवून दाखवा, तो संवाद प्ले करा. तर मग बाबू मोशाय म्हणजे अमिताभ बच्चन तो संवाद सगळ्यांना ऐकून दाखवतात. रेकॉर्डवरती केलेलं बोलणं ते टेप ज्या वेळेला संपते ती सगळेजण ऐकतात. आणि ती टेप ज्या वेळेला संपते त्याच क्षणी इकडे आनंद याचा मृत्यू होतो. आणि रेकॉर्ड प्लेअरवरचं ते रीळ, पूर्वी गोल रीळ असायचं बघा, तसं ते गिरत गोल 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 राहतं आणि तिथेच ते गरगर फिरताना दाखवलं आणि इथे याचा मृत्यू. तर असं इथे दिग्दर्शक दिसतो असं म्हणतात, त्याचं हे उदाहरण आहे. ऋषिकेश मुखर्जी यांनी चित्रित केलं. राजेश खन्ना आनंदला माहिती असतं की आपला मृत्यू लवकरच आहे म्हणून, त्यामुळे अमिताभला ऐकण्यासाठी तो आपला आवाज रेकॉर्ड करून ठेवतात. एका नाटक कंपनीत जात असतात रिहर्सलला, तो संवाद त्यांना आवडतो, आनंद रेकॉर्ड करून ठेवतात तो की त्यांना ऐकण्यासाठी. तो संवाद असा छान होता. बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है, जो अपना उसे ना आप बदल सकते हैं ना मैं. हम सब रंगमंच की कठपुतलियां है, इनकी डोर ऊपर वाले के उंगलियों में बंधी है. कौन कब कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता. हा 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 असं म्हणत असताना नेमकं तर ते संपते आणि आईकडे डोळे मिटतो. हा जो ऋषिकेश मुखर्जी खरोखर दिग्दर्शक म्हणून किती महान होते. आणि तो संवाद ती स्कूल होते ना, म्हणजे रीड, आता मला कॅसेट असताना ते दाखवता आलं नसतं, ते रीळ असल्यामुळे ते बरोबर रीड फिरतं आणि इकडे. आणि सीमाचं पण त्याच्यामध्ये हां, आणखी एक सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये सीमा बहीण दाखवली आनंदची, तिचा वाढदिवस असतो आणि राजेश खन्ना अखेरच्या टप्प्यात असतो, म्हणजे फार जमतेम बोलत असतो आनंद, असं दाखवलं आहे. तर सीमा वाढदिवस असल्यामुळे आनंदच्या पाया पडायला येते आणि त्यावेळी तो उठू शकत नसतो. तर आनंद सांगतो सीमाला, तुम्हें क्या आशीर्वाद दूं बहन, ये भी नहीं कह सकता कि मेरी उम्र तुम्हें लग जाए. कारण असं नाही, तो संवाद एवढा प्रभावी होता ना, आपल्या डोळ्यात असू येतो पुरुषांच्या, ये मी नाही कह सकता की मेरी उमर तुम्हें लग जाए. आणि हे ऐकल्यावरती सीमा त्यांच्या आपल्याला काय त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स असतात. काही दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचा मान असतात. सीमाने त्यावेळी चेहऱ्यावरती काही एक्सप्रेशन दाखवलेच नाही. तो ज्यावेळी म्हणतो ये भी नहीं कह सकता की मेरी उमर तुम्हें लग जाए, त्या क्षणी सीमा ज्या प्रकारे मान फिरवतात ना, म्हणजे आपल्या चेहरा त्यांचा दिसतच नाही, पण ते मान फिरवणं एवढं प्रभावी असतं ना, तो संवादाचं काम ते का मान फिरवण्याने त्यांनी केलं. यानंतर मी उल्लेख करेन सत्यकाम या चित्रपटाचा. आता
त्याच्यामध्ये धर्मेंद्राची प्रमुख भूमिका आहे सत्यकाममध्ये. धर्मेंद्र म्हटला की आपल्यासमोर एक विशिष्ट शैली आणि त्याची प्रतिमा आणि तो संवाद आपल्याला सर्वांना आठवतो. कुठला तो? धर्मेंद्रचा विशिष्ट स्वभाव सुरुवातीच्या चित्रपटामध्ये कोणते कामिनी मैं त्याला खून पी जाऊंगा कधी खून पी जाऊंगा वगैरे कधी. पण एक होतं की ते धर्मेंद्रच्या तोंडी ते शब्द शोभून दिसत कोणते कमी. कल्पना करा देवानंदांच्या तोंडी हा शब्द संवाद असता अजिबात तो जमला नसता. त्याच्या देवशिकात तो शोभायचा. पण ह्या सत्यकाम या चित्रपटामध्ये पुन्हा ऋषिकेश मुखर्जी यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी धर्मेंद्रकडनं अतिशय उत्तम अभिनय करून घेतला आणि इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात की कॅरेक्टर इस्टॅब्लिश करायचं असं म्हणतात. त्याचं उदाहरण म्हणजे हा सत्यकाम चित्रपट. अतिशय सुंदर काम केलं धर्मेंद्रनी त्याच्यामध्ये. नेहमीप्रमाणे भूमिका नव्हती मारधाडवाली, अशी चांगली भूमिका केली. आदर्श नायकाची भूमिका केली. इंजिनियर दाखवले धर्मेंद्र त्या चित्रपटामध्ये. एक बांधकाम चालू असतं तिथे सगळं सुपरवायझर वगैरे ते करत असतात आणि एका वेळी तो कॉन्ट्रॅक्टर जो असतो तो येतो. तो कॉन्ट्रॅक्टर नेहमी तिथे असतो. तर कॉन्ट्रॅक्टर आल्यावर ते नेहमी बघा बांधकामाच्या साईडवर चहाची टपरी असते. तर तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो धर्मेंद्रला सात चहा पियेंगे. ते दोघे ते टपरीवर चहा पितात. अर्थात अशा वेळी नेहमी कॉन्ट्रॅक्टर्स पैसे देणार ओघाने चाललं. पण धर्मेंद्र देऊ देत नाही. धर्मेंद्र इतक्या स्टाईलने ना मागच्या खिशात हात घालून 8 आणे काढून चहावाल्याला देतात आणि कॉन्ट्रॅक्टरला देऊ देत नाही म्हणतात मैं ड्युटी पर. म्हणजे एका वाक्यात आणि त्या कृतीतनं दाखवतो की हा मनुष्य इमानदार आहे, पैसे खाणारा नाही. आणि खरंच तसं तो दाखवला आहे. म्हणजे एका कृतीतून आणि एका संवादातून मैं ड्युटी पर. पण जी स्टाईल होती ना खिशात हात घालून 8 आणे काढायची त्याला द्यायची, हे देखील एक छान सौंदर्यस्थळ होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो नंतर माघारी पडतो धर्मेंद्र असं दाखवलं आहे आणि अकाली मृत्यू होतो. पण अतिशय प्रामाणिक असो, पैसे वगैरे काही खाल्ले नाही. आणि काय होतं कॉन्ट्रॅक्टर लोक 420 असतात, त्यांना अनेक लोकांची पोटं भरायची असतात. त्यामुळे ते 100 रुपयाचं बिल 1000 रुपये करून सबमिट करतात. पण धर्मेंद्र प्रामाणिक तो बिलं सँक्शन करत नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर नेहमी त्याला त्रास देत असतात. पण आवडत नाही जी बिलं रिझनेबल असतील तीच मी सँक्शन करेन. नंतर असं होतं की हा मृत्यूशयवरती असतो धर्मेंद्र. बरं न होणारा आजार होतो त्याला. आणि मग त्याच्या लक्षात येतं की आपल्या पश्चात आपल्या पत्नीचं आणि 8 वर्षाचं मुलगा त्याचं काय होईल. माझी नीती प्रामाणिकपणा ठीक आहे, त्यांचं काय होईल. आणि कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं असतं माझे बिलं सँक्शन कर, तुझ्या बायकोला आणि मुलाला आयुष्यभर मी सांभाळीन, त्यांची काळजी घेईल. पण हा त्याला तयार नसतो. मग शेवटी असं दाखवलं की त्याला कळतं धर्मेंद्रला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो, आपल्या बायका मुलांचं काय. म्हणून तो पुणेनी शर्मिला टागोरांनी भूमिका केली. पुणेनी बायकोला सांगतो ती बिलं घेऊन दे. बिलं तिथेच पडलेली असतात, हा सही करत नाही म्हणून. बायकोला सांगतो बिलं घेऊन दे. शर्मिला टागोर बिलं त्याच्या हातात देते. झोपल्याच तो विचार धर्मेंद्र ते सही करतात बिलावरती आणि बायकोकडे देतात. आणि त्यांना एक समाधान वाटतं ठीक आहे आता ही बिलं खोटी का होईना मी सँक्शन केली आहेत, आता कॉन्ट्रॅक्टर सगळं निभावे ह्याची तरी सोय होईल आयुष्याच्या उतारावर म्हणून. त्यामुळे ते तिला देतात. पण त्या क्षणी शर्मिला टागोर तिला असं जाणवतं की ज्या माझ्या नवऱ्याने आयुष्यभर तत्त्व जपली, नीतीने वागला, प्रामाणिकपणे वागला, तो शेवटच्या घटकेला मृत्यू जीवनाच्या माझ्यासाठी हा एवढं अनितीचं काम करतोय, खोटी वेळ सँक्शन करायची. ते एक प्रकारे पापच आहे ना. माझ्यावर मी त्याला शेवटच्या घडीला हे पापाच्या वेळ करायला लावलं. त्यामुळे शर्मिला ते सही केलेली बिलं घेते आणि ज्या प्रकारे पाडते ना त्या पाडण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरवरचा राग असतो, नियतीचा राग असतो. ती बिलं टराटरा फाडून टाकते आणि धर्मेंद्रकडे बघते. आणि त्यावेळी धर्मेंद्र क्षीण नजरेने बघत असतात शर्मिला टागोरकडे. बोलायची ताकद नसते. मग शर्मिला विचारते ते चाहते थे ना तो. मग धर्मेंद्र शांतपणे हो म्हणत नाही, शांतपणे स्वभाव हेच मला अपेक्षित होतो तुझ्याकडून. आणि त्या क्षणी धर्मेंद्रचा मृत्यू होतो. पण पुढचं सौंदर्य असं आहे की बिलं सँक्शन नाही झाली म्हणून कॉन्ट्रॅक्टर वाऱ्यावर सोडत नाही. त्याला कळतं की आपण एवढ्या नालायक आहोत तरी सुद्धा ही बाई एवढी प्रामाणिक आहे, भले भीक मागेल पण ती खोट्या बिलं नवऱ्याला सही करून घेतली नाही. त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरचं मन बदलतो आणि तो सांगतो बहन मी जिंदगीभर मेरी बहन बिन के रो. तो म्हणतो खाली बिलं नाही सँक्शन झाली पण मी तुम्हाला सांभाळेन. हे म्हणजे ऋषिकेश मुखर्जी आणि त्या खलनायका मंचामध्ये जो माणूस कसा लपलेला असतो. आणि त्यामध्ये एक छान गाणं होतं शर्मिला समान हो हो कैफी आजमी यांनी लिहिलेलं लक्ष्मीकांत यांचं संगीत होतं. जमाने से मैंने जो सीखा नहीं कुछ भी वो मेरे काम का, सिखा दो जो तुम बीत भी
मी रेकॉर्डिंग करतो आहे. त्याचं नेहमीप्रमाणे मी यूट्यूबची लिंक उद्या सकाळी साहेबांना पाठवीन, ती ग्रुपवरती टाकली. म्हणजे जी मंडळी आलेली नसतात ना त्यांना हे मी नेहमी करत असतो, कारण याला काही पैसे लागत नाही. हो, खरंच आपल्याला उपकार केले बिल गेट्स या सगळ्या मायक्रोसॉफ्टनी, की विनामूल्य दिलं आहे, पण आम्ही वापरत नाही. मी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये 32 लोकांना शिकवलं आहे करायचं. 32 म्हटलं आता मी इथे तिकडे कार्यक्रम चालू आहे, म्हणजे तुम्ही कोणी करू शकता. दुर्दैव असतं की कोणीही करत नाही, कारण गळ्यात पडेल कायमचं म्हणून. पण सगळ्यांनी शिकवलं आहे, पण आपल्या घरात करतात समारंभ वगैरे असेल तर असं. यानंतर मी उल्लेख करेन व्ही शांताराम जी, ज्याला चित्रपट महर्षी असं म्हणतात. त्यांचा दो आखे बार हात या चित्रपटाचा, त्याच्यामध्ये गंभीर गुन्हे केलेले असे 6 कैदी असतात आणि त्या 6 कैद्यांना जेलरची भूमिका केलेली शांताराम यांनी त्यांना नवीन जीवन देण्यासाठी ते आणतात आणि त्या 6 जणांना नवीन नावं देतात. ती कशी? तसं माळरानावर त्यांना घेऊन येतात. तिथे त्यांच्याकडे श्रमदानाने सगळं उभारायचं, नवीन जीवन द्यायचं म्हणून सरकारच्या परवानगीने ते घेऊन येतात. तर हे सगळे अटल गुन्हेगार असतो, खून 10 खून केलेले, त्यांना कसली नाव नाही कसली ओळख. तर ते पहिल्या दिवशी सगळ्यांना उभे करतात आणि सांगतात चलो अपना अपना नाम बोलो. मी काय नावाने हाक मारायचे, तर ह्यांची कुठची नावं असतात. विशांतराम म्हणतात कुछ बात नाही तुम बोलो एक राम. हे सगळे छान दाखवले तसे कट्टे गुन्हेगार ते. तो एक म्हणा एक राम, म्हणतात 2 राम 3 राम. गुरमी तसं 4 राम 5 राम 6 राम म्हणतात. ते झटकन शांताराम जातात आणि त्यांच्या रांगेत उभे राहतात आणि म्हणतात 7 राम. त्यावेळी त्यांच्यामध्ये जो बदल होतो की अरे एवढा मोठा गेलं तो आपल्याला आमच्यातलाच स्वतःला समजतो आणि त्या क्षणी त्यांच्यात परिवर्तन होतं की एखादं वेगळंच रसायन आहे. आणि मग त्याच्या सांगण्याप्रमाणे सगळे ते वागतात, चांगले होतात वगैरे. अशी ती गोष्ट छान आहे. आणि त्यामध्ये आपण म्हणतो ना शांताराम टच म्हणून, तो शांताराम टच असा असतो की संध्या म्हणून त्याच्यात एक खेळणे विकणारी दाखवली आहे. तर त्या संध्याचं शांताराम बापूवरती मूक प्रेम असतं, त्यांना त्याची कल्पनाही नसते. पण प्रचलित त्याच्याप्रमाणे कसं प्रेम म्हटलं की गार्डनमध्ये जाणार गाणी म्हणणार तसं काही नव्हतं. फक्त आपल्याला ते कधी कळतं ज्यावेळी शांतारामचा मृत्यू होतो चित्रपटामध्ये, त्यावेळी संध्या तिच्या दगडावरती दोन्ही हात आपटते आणि बांगड्या पडते. त्यावेळी आपल्याला कळतं की ही तीच माणूस असते मनोमन त्याला. तर हा जो शांताराम बापूंनी दिलेला प्रसंग आहे ना, तो खरोखर ते संवाद वगैरे काही नाही आहे, ह्याय दयामुळे काय करू काही नाही, फक्त ते बांगड्या पडते तेव्हा आपल्याला ते कळत असतं. आणि त्या खेळणेवाले जी असते तिच्या तोंडी एक छान गाणं पण होतं असतं ते तोड़ चला मुख मोड़ चला बड़ा धोखेबाज निकला सैया झूठों का बड़ा सरेताज निकला. म्हणून एक गाणे चित्रपटाची ओळख म्हणून आम्ही केलं. तर हा आजचा 7वा कार्यक्रम आहे. नेहमी आमचा सगळे माझे हे आमचे 7 कार्यक्रम आहेत. प्रत्येक कार्यक्रमाचा पहिला प्रयोग आमच्या बोरिवलीला शुक्रतारा नावाची संस्था आहे, तिथे आम्ही पहिला प्रयोग नेहमी करतो. जसं आता गाण्याचा कार्यक्रम केला होता त्याचे 106 प्रयोग झाले, नाटकावर इथे केला त्याचे 136 झाले. आणि त्यांना आम्ही शुक्रतारा संस्थाही म्हणते. पहिला प्रयोग आमच्याकडे करायचा तर 1.5 महिन्यापूर्वी तो पहिला झाला होता. आजचा 7वा कार्यक्रम आहे. म्हणजे घाटकोपरला केला होता ज्येष्ठ नागरिक संघामध्ये. तर आणखी एक चित्रपट होता शांताराम बापूंचा गीत गाया पत्थर. तर याच्यामध्ये गीत गाया पत्थरमध्ये जितेंद्र यांनी नायकाची भूमिका केली. आणि जितेंद्र त्यावेळेला चित्रपटात काम करत नव्हते, ते कोणाचा तरी डबा घेऊन यायचे. आणि म्हणजे व्ही शांतारामच्या प्रोडक्शन त्यांचं जे चालू होतं चित्रपटाचं चित्रीकरण, तिथे ते कोणाला तरी डबा घेऊन यायचे. तर त्यावेळेला व्ही शांताराम यांची नजर त्याच्याकडे गेली, जितेंद्र यांच्याकडे. आणि त्यांनी विचार केला की दिसायला देखणा आहे हा, चांगला उंच वगैरे आहे, शरीर यष्टी याची चांगली आहे, तर याला नायकाची भूमिका चांगली सूट होईल बरोबर आणि नायक म्हणून हा चांगला दिसेल. त्यांनी त्याला विचारलं आणि नायकाची भूमिका आपल्या चित्रपटामध्ये त्याला दिली. अर्थात त्याला घडवलं व्ही शांताराम यांनी, कारण जितेंद्राची पहिलीच भूमिका होती त्यांच्याकडे चित्रपट करण्याची. आणि त्याच्यामध्ये शिल्पकाराची भूमिका जितेंद्र यांनी केली, मूर्ती घडवणारा शिल्पकार. आणि तो शिल्पकार
निर्मनुष्य ठिकाणी जंगलामध्ये सगळ्या मूर्ती घडवतोय आणि त्या मूर्ती घडवलेल्या त्या मूर्ती त्याच्याशी बोलतात असं त्याला वाटतं. आता त्याच्यामध्ये राजश्री म्हणजे टी शांतनाची मुलगी, तिची भूमिका नायिकेची असते. ती सुंदर दिसायला असते आणि साधारण त्याच्या ज्या मूर्ती तो काढतो त्याचा चेहरेपट्टी तशीच असते. तर त्याला असं वाटतं त्या नायकाला की ह्या सगळ्या मूर्ती आपल्याशी बोलतात असं त्याला वाटत असतं. आणि तो जेव्हा असे डोळे मिटतो त्याच्यानंतरही त्याला तसाच भास होतो की आपल्याशी सगळ्या मूर्ती बोलतात. तर अशा तऱ्हेचं चित्रीकरण अतिशय सुंदर त्या चित्रपटामध्ये केलं आहे. हसरत जयपूर यांनी छान गाणी लिहिली आहेत आणि पूर्वी रामलाच संगीत द्यायचे, सेहराला पण त्यांनी संगीत दिलं, त्यांचं संगीत त्या चित्रपटात. त्यामध्ये खरं मूर्तिकाराची दगडामध्ये मूर्ती कोरणारा अशी ती भूमिका होती जितेंद्रची. तर आम्ही विसरतो चित्रपट बघितला होता आणि ते कोरताना ते गाणं राजश्रीचं गाणं चाललंय बॅकग्राऊंडला असं ते होतं. पण ते ताई जे म्हणाल्या त्या मूर्तिकाराच्या मनात असं असेल की ती मूर्ती घडवत होतीस वगैरे हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. आपण म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी, तशा ताई कवी आहेत, कवयित्री आहेत. त्यामुळे त्यातनं त्यांनी अर्थ शोधला आणि तो नंतर मी पुन्हा एकदा तो चित्रपट यूट्यूबवर बघितला आणि ते खरं जितेंद्रनी चांगलं व्यतीत केलं आहे आपल्या नजरेतनं. त्यामुळे आपण ज्याला म्हणतो ना की परिसर स्पर्श, तसा शांताराम बापूंचा परिसर स्पर्श जितेंद्र झाला आणि हे काम खरोखर तेवढ्या चित्रपटापुरतं का होईना अतिशय उत्तम कामगिरी त्यांनी केली. आणि त्या ज्या म्हणाल्या की दगडात मूर्ती कोरत असताना ते जे गाणं आहे त्याला वाटतं ही राजश्रीच ही बोलते म्हणून. ते गाणं पण खूप छान होतं, अगदी उंच आवाजात ते गाणं आहे. मत भाई पत्थर पे कर शायरी तुझको हमारा सलाम, पत्थर पे कर शायरी तुझको हमारा सलाम, तू है जहाँ हम वहाँ जुड़े जमीन आसमां, तेरे ख्यालों में हम, तेरी ही बाहों में हम, अपने हैं दोनों जहां, हो जाए बेखुद यहाँ, तेरे ख्यालों में हम, ह्याच्यामध्ये जे ओ ओ असं संगीतकारांनी दिलं आहे, आशाताईंनी हे गाणं गायलं आहे अतिशय सुंदर. तर संगीतकारांनी जे ओ ओ दिलं आहे तर माझ्या मनामध्ये असा विचार आला की हे मूर्ती त्यांच्यासमोर स्वतः बोलतात असं त्याला वाटतंय, पण हे ओ ओ असे का दिलं असावं. तर निर्मनुष्य हे ठिकाण आहे, इथे तो शिल्प काढतोय, तिथे आपण मोठ्याने बोललेला पण आपला आवाज आपल्याला प्रतिध्वनी म्हणून ऐकायला येतो. तर तशा स्वरूपामध्ये ओ असं संगीतकारांनी दिलेलं असेल नक्कीच. आणि ते त्यामुळे आपल्याला ते पटलं अतिशय की किती प्रत्येकजण आपला जीव ओतून काम करतो. संगीतकार, लिहिणारा कवी किंवा सादर करणारे कलाकार आणि मुख्य म्हणजे दिग्दर्शक शांताराम बापू. पुन्हा एकदा जे न देखे रवी ते देखे कवी. खूप असं त्या अभ्यास म्हणून अनेक लोक विचारतात कोणत्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तृप्ती सरदेसाई का असतात. म्हटलं शांताराम बापूंना एकदा कोणतरी प्रश्न विचारला पत्रकारांनी, तुमच्या सगळ्या चित्रपटामध्ये बहुतेक संध्या का असतात. ते म्हणतात की संध्या जी मेहनत करतात ना, नवरंग चित्रपटामध्ये 14 तास ते नृत्याची मेहनत कोण करणार आहे 14 तास. तसं त्या खूप अभ्यासू आहेत. आम्ही ज्यावेळी गाण्यांचे कार्यक्रम करतो ना तर तिथे जाऊन गाणं म्हणायचं नाही हो, ते 8 दिवस आधी तालीम करतात, 4 दिवस करतात, आदल्या दिवशी करतात आणि शक्य करता घेत नाही तर कोल्हामध्ये म्हणतात. एवढी मेहनत कोणी घेत नाही. किंवा असं अनेक लोकांना मी बघ हे कागद देतो गाण्याचे आणि गाण्याच्या तालमीच्या वेळी अहो ते कागद हरवला कुठे, तुम्ही कागद सांभाळू शकत नाही, एवढं न करता त्यामुळे त्या बाईचं म्हटलं तुम्ही जवळपास कोणी जाऊ शकणार नाही असं. तर तो नवरंग चित्रपटामध्ये ना संध्या डोक्यावर बघा अनेक हंडे घेऊन जो नाच करतात ना, बरोबर किती कठीण, बरेच हंडे जोडलेले असतील
पण तो नाच आणि एका बाजूने बघा अर्धनारी नटेश्वर, एका बाजूने पुरुष, एका बाजूने स्त्री. तर मला नेहमी असं वाटतं की समोरून ज्यावेळी पुरुष नाचतो त्यावेळी तो असे हातवारे करतो, ठीक आहे ना, पण ते उलट असतं, ते उलट होत असतं आणि तिकडे पाठीमागे याचा तो मुखवटा लावला जातात. पण उलटं राहून मला सांगा असं करायचं किती कठीण आहे हो. जरा हे ते इतक्या लिहिलंय म्हणून ते म्हणाले 14 तास का मेहनत करत, असं उलटं राहून करणं हावभाव ते जराही वाटतं नाही. म्हणून खरं संध्या होत्या आणि त्याच्याबद्दल ते गाणं पण किती छान होतं. हो. अरे, हे आहे ना, भरत व्यासांचं आणि श्रीरामचंद्र यांनी सुंदर संगीत दिलं होतं. अरे जा रे हट फटना छोरे मेरा घूंघट, पलक के दूंगी आज तुझे गाली रे, मुझे समझो ना तुम भूल वाली रे. हो धरती है लाल आज अंबर है लाल, उड़ने दे गोरी गालों का गुलाल, मचला जगा आज घूंघट निकाल, दे दिल की धड़कन पे धिनक ताल. झांझ बजे जंग बजे संग में मृदंग बजे, अंग में उमंग खुशियारी रे, आज मीठी लगे तेरी गाली रे. अरे जा रे हट फटना छोरे मेरा घूंघट, पलक के दूंगी आज तुझे गाली रे, मुझे समझो ना तुम भोली भाली रे. खरंच इतकी वर्ष झाली तर या चित्रपटाची आणि त्याची गाण्यांची जादू आपल्यावर आहे ना. खरं ही मंडळी मान होती म्हणून हा कार्यक्रम करताना नेहमी आम्हाला वाटतो या सगळ्या मान कलाकारांना मानाचा मुजरा या भावनेने आम्ही कार्यक्रम करतो. तसंही आणखी चित्रपट होता अनुराग म्हणून. हो, अनुराग चित्रपटामध्ये पारंपरिक नायक नायिका वगैरे असं काही नाही आहे. आजोबांची भूमिका अशोक कुमार यांनी केली आहे आणि त्यांची विधवा सून नूतन आणि तिचा मुलगा चंदन. आणि या चंदनला काहीतरी दुर्धर आजार होतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे डॉक्टर म्हणतात की हा वाचण्याची शक्यता नाही, अशा तऱ्हेचा त्याला आजार होतो. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी असं सांगितल्यावरती अशोक कुमार आणि नूतन ज्यावेळी अशोक कुमार सासरे असतात त्यांना डॉक्टर सांगतात की आता हा जास्त दिवस जाणार नाही म्हणून. तर त्यावेळी सुनेला बातमी सांगण्याचं काम अवघड काम आहे, ते सासऱ्यांच्या वर येतं. तर ज्यावेळी अशोक कुमार जातात आणि सांगतात नूतन आपल्या विधवा सुनेला की चंदन आमची आजादी तुम्हारे साथ नाही रहेगा. तर ते ऐकल्यावरती एक आई होती, आपल्या 10 वर्षाचा मुलगा, तो आता असं नाही राहण म्हटल्यावर काय त्या बाईचं होत असेल. नुसतं म्हटलं चंदन अभी हमारे साथ नाही रहेगा. त्यावेळी नूतन हाय दया रे भगवान मेरे साथ क्या किया, काही संवाद नाही. नुसतं ऐकल्यावरती झटकन नूतन पाठ फिरवतात आणि भिंतीकडे तोंड करून पाच चिकटते ना तसे दोन्ही हात भिंतीला चिकटून म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभाव आपल्याला दिसतच नाही. आणि फक्त एक हुंदका आणि ज्या प्रकारे ते पाठ फिरवून लावतात ना, तो खरा म्हणजे अभिनयाचे किती प्रकार असतात. आणि हे सगळं झाल्यावरती ते बघत असतात सुनेवर आपल्या काय प्रसंग आला. तर सर्वसाधारणपणे मग ते जाऊन पाठीवर तोपटते, मुलीसारखी असते, हिराचे शब्द बोलते, काही नाही होत. ज्यावेळी ती अशी पाठ करते त्यावेळी तिथे उभे असलेल्या जागेवरून अशोक कुमार एकच वाक्य बोलतात, बहू मैं बर्दाश्त नाही कर सका बहू. नाही मला पण नाही कसं म्हणजे इतका एकेका वाक्याची ताकद होती ना अशोक कुमारांची. तर ते खरं सौंदर्य असतं. योगीचा गोमामा करणं भगवान काय काही नाही होत. आणि दुसरी गोष्ट त्या चित्रपटामध्ये एक मौसमी चॅटर्जी अंध मुलगी दाखवली. ते अशोक कुमार निर्णय घेतात की आपल्या घरातासाठीच असते ती. तर ते निर्णय घेतात की हा आपल्या नातवाचे डोळे तिला आपण देऊ म्हणजे ती एक बघू शकेल म्हणून. त्या दोघांची चांगली मैत्री असते यांचं नातू आणि ती मौसमी. पण नूतन नाही म्हणते कारण जुने संस्कार शरीराची विटंबना वगैरे. पण हे समजावतात तिला की डोळ्याच्या रूपाने आपलं चंदन आपल्याकडे राहील. मग ती होकार देते. आणि ज्यावेळी तिला माहिती असत नाही की चंदन आपला बांधलेला भाऊबा गेलाय म्हणून, तर ती सांगते की माई ज्यावेळी माझं ऑपरेशन होऊन मला डोळे कोणी दिले असते ते सांगत नाही कोणते, पण मला नंतर मला दृष्टी आल्यावर मी पहिलं माझ्या चंदनला बघणार ती सांगते. त्याप्रमाणे मग डोळं ऑपरेशन झाल्यावर पट्टी वगैरे बांधलेली असते. मग तिला व्हीलचेअरवरून आणतात आणि पट्टी सोडतात. तर तिला अपेक्षा असते आता समोर चंदन असेल आपण तिला बघू म्हणून. तर नेमका समोर चंदनचा फोटो असतो. तो फोटो बघितला की म्हणजे मौसमी चॅटर्जीचा काय अभिनय या मंडळीचा असतो ना
आणि तिचा अभिनय एका बाजूला मोसमी बघते की ज्याला मला बघायचं होतं त्याचा फोटो बघते हार घातल्यामुळे त्याला करून चुकणार नाहीये म्हणून. आणि त्याच वेळी इकडनं नूतन त्या मुलाची आई ती अक्षरशः पायाला हात लावून नमस्कार करावा नूतनला. ती असे डोळे मौसमीच्या डोळ्यात बघत असते. त्यामध्ये दुःख असतं मुलगा गेला म्हणून, आनंद असतो की आपला मुलगा आता डोळ्याच्या रूपाने दिसेल म्हणून, पण पुन्हा तो आहे असं वाटणं आणि प्रत्यक्ष तो नसणं हे भाव इतके भराभर बदलतात ना नूतनच्या डोळ्यामध्ये. अशी रोखून फक्त काही संवाद नाही, त्या मौसमीच्या डोळ्यात रोखून बघत असते की आपला मुलगाच आहे, तो समोर दिसतोय पण प्रत्यक्षात त्याला हात लावू शकत नाही, जवळ घेऊ शकत नाही. ही भूमिका इतकी छान केली नंतर. आणि त्याला अनुरूप एक गाणं पण आहे त्या मौसमीच्या तोंडी, सुंदरी पवन. सुंदरी पवन, सुंदरी पवन, पवन पुरवैया, मैं हूँ अकेली अलबेली, तू सहेली मेरी बन जा, साथिया तू बन जा, साथिया. तसं एक आणखी कृष्णजवळ चित्रपट होता सरस्वती चंद्र. त्यामध्ये नूतनची प्रमुख भूमिका होती आणि नायकाच्या भूमिकेत होते मनीष, बंगाली अभिनेते होते. मनीषचं नाव सापडायला माहिती नव्हतं. त्यांचा पहिला आणि मला वाटतं एकमेव चित्रपट असावा हिंदी. पण मनीषबरोबर भूमिका करायचं मान्य केलं नूतन, त्यामुळे कितीतरी नावाजलेल्या होत्या. पण का सरस्वती चंद्र हा चित्रपट स्त्री प्रधान, नायिका प्रधान होता, त्याच्यामध्ये भरपूर टेलस्कोप होता. पण एक आहे की मनीषनी ते कमी पडले असेल तेव्हा वाटलं नाही. पण तो चित्रपट पूर्णपणे नूतनच्या वरतीच होता. आणि त्याची कथा अशी आहे की काही कारणामुळे त्या नूतन आणि सरस्वती चंद्र यांचं लग्न होत नाही. त्यांचं लग्न होत नाही आणि स्वतःचा विचार, सुखाचा विचार न करणारे विधवा स्कूल, ती नूतन तिने ते काम केलं आहे. आणि होतं काय की तिच्या सासूचं निधन होतं आणि मग काही महिना इतकंच वय असलेला छोटा दीर, म्हणजे तो त्या सासूचा मुलगा, तर त्याचा सांभाळ करण्यासाठी ती नूतनला सांगते की ह्याला तू सांभाळ, कारण मी काय आता ह्याला सांभाळू शकत नाही. आणि नूतनचा नवरा जो रमेश देव दाखवतो तसा यश वगैरे तो लवकरच जातो. आणि त्यामुळे मग ह्या छोट्या दीराला सांभाळण्यासाठी नूतन असं ठरवते की आपण आता हेच आपल्या आयुष्याचे ध्येय आहे की ह्याला मोठं करायचं आहे, त्यासाठी आपण आता पुन्हा लग्न वगैरे काहीही करायचं नाही. आणि ती तो त्याग करते त्या मुलासाठी, लग्न न करण्याचा. आणि तिच्या त्यागामुळे सरस्वती चंद्राचा त्याग टिका पडतो असं या चित्रपटामध्ये दाखवलं आहे. ज्यावेळी सरस्वती चंद्राला कळतं की विधवा झाली म्हणून तो चांगला असतो. तो म्हणतो, म्हणजे पुढारी विचारांचा असतो. तो म्हणतो तू विधवा झालीस मला काही फरक पडत नाही, मी तुझ्याशी लग्न करेन. कारण मनापासून प्रेम असायचं, लग्न होत झालेलं होत नसतं. पण तो म्हणतो मी पुन्हा तुझ्याशी लग्न करीन. पण ही जुन्या विचारांची ही एक की नाही, परत विवाह करायचा मला अधिकार नाही. आणि दोन की सासूचं मूल आहे, त्याचं सांभाळायची जबाबदारी माझी आहे, मी त्या सासरच्या घरातली आहे. मी केवढा मोठा त्याग, एवढी तरुण असताना तो आता मूल मोठं होईपर्यंत, त्या काळी सासवणीसून एकाच घरात जुना काळ होता तो. पण तो खरंच त्याग होता. आणि ती काय सांगते सरस्वती चंद्राला, माझ्या बहिणीशी तू लग्न कर आणि दोघं मिळून समाजसेवा कर, तिला पण समाजसेवेची आवड आहे, तुला पण आहे. पण तो म्हणतो नाही, माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसरी कोणी नाही, कारण तर तुझ्याशी. ती नाही म्हणते. मग शेवटी ती आधी काकुलतीला येऊन तिलाही वाटत असतं की असं आयुष्य मार्गी लागावं, म्हणून त्याची काकुलतीला येते नूतन आणि सरस्वती चंद्राला सांगते, चंद्र मैं विनती करती हूँ, मी समझ नहीं सकता, मैं आज्ञा देती हूँ, मैं मान नहीं सकता, मैं भीख मांगती हूँ, मैं दे नहीं सकता. तिला वाटतं की आज्ञा देती म्हटल्यावर ऐकेल, विनंती म्हटल्यावर ऐकेल. तो ऐकत नाही म्हणून ती शेवटी म्हणते मी भीक मागते म्हटल्यावर तरी ती ऐकेल. मग त्यावेळी इतकं छान दाखवलं ती म्हणते मी भीक मागते हो. त्यावेळी तो थबकतो थोडा, भीक काय करायचं, पण तरी तो कठोरपणे म्हणतो मी ते नाही सकता. आणि मग तो तरा पर्वत राजीमधून निघून जातो. मी पाठोपाठ जाते आज जाऊ करत ते गाणं म्हणत. ते गाणं संत सांगतात मृत परिवर्तन होतं आणि मग तो बहिणीशी लग्न करायला तयार होतो. ते गाणं पण किती छान आहे. त्या गाण्यामध्ये अर्थपूर्ण गाणं हिंदी गाण्याचं. तन से तन का मिलन हो न पाया तो क्या, मन से मन का मिलन कोई कम का
आपण गाण्याच्या कार्यक्रमामध्ये म्हणूया. नाही कसं आहे हे यश आहे ना, गीतकाराचं, संगीतकाराचं, गायकीचं, अनेकांचे ओठ हालत होते. म्हणजे एवढ्या त्या हृदयात आपल्या मेंदूमध्ये बसली ती गाणी, आणि ज्या टाळ्या असतात ना त्याच्यातनं अनेक वेळेस आमच्या कार्यक्रमात आम्ही कधी सांगत नाही गाण्याच्या कार्यक्रमाचा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाही हो, मराठी माणूस प्रगल्भ आहे, चांगलं असं की तो टाळ्या वाजायला अरे अनेक कार्यक्रमामध्ये बघा ना, वैतागात निवेदिका असतात ना, दिसकेली एक बार जोरदार टाळ्या होत्या, इच्छा नसली तरी वाजवायला लागतं. फिर एक बार, अरे फिर एक बार कशाला एकदा वाजवल्या नाही. आणि अनेक वेळा टाळ्या वाजवण्यासारखं गाणंही नसतं, पण नाही का ते सांगत अतिरेक होतो. टाळ्या मागून मिळण्यामध्ये मजा नसते, जे उत्स्फूर्त येतात, आणि आम्ही त्याबाबत भाग्यवान आहोत असं अनुभव करायचा. तर एक महाभारत नावाचा चित्रपट होता 1966 मध्ये आलेला दक्षिणेकडचा चित्रपट हा. दक्षिणेकडचा चित्रपट म्हटला म्हणजे ट्रिक सीनची त्याच्यामध्ये रेलचे, तर त्याच्यामधले हो अगदी तुम्ही म्हणता ना ट्रिक सीनची रेल्स आहेत, त्यामध्ये एक माया महल म्हणून दाखवला होता. इतर छान होता, वरून वाटतं की रांगोळी काढली म्हणून, आणि दुर्योधन त्याच्यावर पाय ठेवून जातो, ते खाली हौद असतो पाण्याचा, त्याच्यात तो पडतो, ते मग पुढचं महाभारत घडतं. तसं एक द्रौपदी वस्त्रहरणचा प्रसंग खूप छान दाखवला आहे बघा. 66 साली म्हणजे तो दुःशासन वस्त्र साडी तिथे फेडत असतो, आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण एक 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 साडी म्हणतो, त्या ढिगात साड्यांच्या मध्ये पडतो दुःशासन. खूप छान दृश्य त्यावेळी दाखवलं होतं ते. आणि त्याच्यामध्ये एक असं पण दाखवलं, श्रीकृष्ण रथामध्ये बसून जंगलामध्ये जात असतात, हो हो, आणि भीमाचा पुत्र घटोत्कच हा मायावी राक्षस असतो, आणि तो काय करतो, समोरची सगळी झाडं आडवी पाडतो, आणि त्यावेळेला श्रीकृष्ण रथात बसून बासरी वाजवतात, आणि ते जशी बासरी वाजवताना जशी जशी फिरवतात तशी झाडं उभी राहताना दाखवले. त्या म्हणजे त्या काळामध्ये काय AI चा जमाना नव्हता, पण हे ट्रिक सीन अतिशय सुंदर दाखवले. म्हणजे त्याच्यासाठी ते परत परत बघावं असं वाटतं. छान दृश्य होतं. अजून ना तो सिनेमा सुदैवाने यूट्यूबवरती आहे, सिनेमाच आहे तो, खूप आहे. मला सांगतो आम्ही 5 भावंडामध्ये 5 मुली आणि 5 मुलगे असं आमचं कुटुंब, आणि आम्ही सगळे पाठोपाठी असल्यामुळे सगळी मुलं बरीचशी एका त्या कोकणात एकदा गेलो होतो, ही 10 मुलं इतकी दंगा करत होती. माझ्याकडे लॅपटॉप होता, यूट्यूबवरून तो सिनेमा लावला, मग त्यामध्ये भीम वगैरे तो राक्षसाची युद्ध हे सगळे 2.5 तास ते 10 मुलं एवढी छान होती, काही गडबड गोंधळ नाही, कारण सगळं आवडणार होतं ते. आणि त्यामध्ये आणखी एक दृश्य होतं बघा, की कर्ण आणि अर्जुन यांचं युद्ध चालू असतं, आणि ताईने एक वाक्य छान म्हणाल्या की त्यावेळी AI वगैरे नव्हतं तरी सुद्धा एवढ्या ट्रिक्स त्यांनी केल्या होत्या, तर कौतुक करण्यासारखं आहे. आणि त्यामध्ये कर्ण आणि अर्जुन यांचं घनघोर युद्ध दाखवलंय. एका क्षणी अर्जुन कर्णाच्या रथावर बाण मारतात, आणि कर्णाचा रथ घोड्यांसकट 8-10 हात मागे ढकललेला दाखवलाय. म्हणजे छान असं झूम मध्ये दिसतं. लोक टाळ्यांचा कडकडाट करतात, अर्जुन बाण मारतात, कर्णाचा रथ 8-10 हात मागे ढकलला जातो, लोक टाळ्यांचा कडकडाट करतात, आणि अर्जुनाच्या चेहऱ्यावरती असं दाखवलंय की काय आपला पराक्रम, खुश होतो अर्जुन आपल्या पराक्रमावर. थोड्या वेळानंतर कर्ण अर्जुनाच्या रथावरती बाण मारतात, आणि अर्जुनाचा रथ एवढासा 30 मागे ढकलला जातो घोड्यांचा, फक्त 30. आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, महावीर कर्ण की जय हो. त्यावेळी ना अर्जुनाची भूमिका केली होती प्रदीप कुमार त्यावेळी नामांकित नट होते. अभि भट्टाचार्यांनी केली होती भूमिका कृष्णांची, दारासिंगची भूमिका केली होती, हनुमानांची वगैरे छान सगळे मोठे नट होते. तर कर्णाने बाण मारल्यावरती अर्जुनाच्या रथावरती अर्जुनाचा रथ 30 मागे सरकतो, आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, महावीर कर्ण की जय हो. त्यावेळी चित्रपटामध्ये अर्जुन विचारतात भगवान श्रीकृष्णांना, केशव त्या कर्णाचा रथ मी 8-10 हात मागे ढकलला बाण मारून, तुम्ही मला काही शाबासकी दिली नाही, आणि त्या कर्णाने माझा रथ एवढासा मागे ढकलला, तर लगेच तुम्ही म्हणता महावीर कर्ण की जय हो. केशव ऐसा क्यों? तर छान तुला म्हणजे शिष्य असते म्हणतात तसं असं बघत अर्जुन म्हणतात, केशव ऐसा क्यों? तर भगवान श्रीकृष्ण सांगतात, पार्थ अरे तुझ्या रथावर महाबली हनुमान बसले आहे, 3 लोकांचा भार खांद्यावर घेऊन मी तुझ्या रथावर बसलो आहे. ऐसे रथ को इतना सा भी पीछे ढकेलना कोई मामूली बात नहीं है. असाच टाळ्यांचा कडकडाट मॅजेस्टिक थिएटरमध्ये व्हायचा, की किती म्हणजे म्हणतात सोदारण काय टोचतोय तसं किती चोखरपणे सांगितलं की अशा रथाला एवढं मागे ढकलणे काही मामूली काम नाही. तात्पर्य तुझ्या पिठा कर्ण श्रेष्ठ धरून करे, हे वेगळ्या शब्दात कृष्णाने सांगितलं. असो काही चित्रपट असतात ना
ती गाणं हीच त्याची ओळख असते. तसं एक गाणं आहे ते ऐकताय का तुम्ही? चित्रपटाचं नाव ओळखाल? हा ओळखाल नाही, मी आता सांगत नाही चित्रपटाचं नाव. दूर ही रहते थे उनसे किनारे जिनको न कोई माझी पार उतारे, साथ है माझी तो किनारा भी करीब है, दुनिया में ऐसा कहाँ सब्र का नसीब है, कोई कोई अपने पिया के करीब है, दुनिया में ऐसा कहाँ सब्र का नसीब है. हो बरोबर. मी म्हणतो ना, प्रगल्भ प्रेक्षक ते आमच्या हो, बरोबर. वाटण्याला नेहमी येतात. आज इथे मी 5व्यांदा येतोय. तसं वडळ्याला दोस्ती कॉम्प्लेक्स, दोस्ती एकच म्हणून मोठी वसाहत आहे. तिथेच आम्ही 5 कार्यक्रम केले वेगवेगळे, प्रत्येक वेळी असं. ते काय ठिकाणी अंधेरीला आहे, तिथे माझे 4 वेळा कार्यक्रम झाले, विमाननगरला झाले. तसे प्रगल्भ प्रेक्षक असले ना की आम्हालाही मजा येते त्यांनी. आणि अनेक ठिकाणी असे असतात जिथे असं इथे म्हणजे ना कार्यक्रम आवडलं की आयोजक म्हणतात परत या किंवा आमचं उलट असतं. आम्ही त्यांना विचारतो परत केव्हा बोला होता म्हणून. कारण असा प्रेक्षक आणि असं मिळणं कठीण असतं. भाग्य असतं कलाकाराचं असं. सगळ्यांनी चित्रपटाचं नाव ओळखलं. खरंच कौतुक. त्यामध्ये धर्मेंद्र होते, देवेंद्र वर्मा होते, शर्मिला टागोर आणि शशिकला अशा त्या 2 जोड्या होत्या. तर त्यामध्ये कसं होतं की लहानपणी धर्मेंद्र आणि शर्मिला टागोर लहान मुलं असताना त्यांचे वडील नोकरी बदली होऊन आलेले, तिचे आलेले, ती मुलं भातून खेळत असतात. इतकं छान निरागस दृश्य दाखवलंय ना. ती शर्मिला टागोर सांगते लहानपणची धर्मेंद्रला, हम बडे हो जाएंगे ना मैं तुम्हारे लिए खाना पकाऊंगी. किती निरागस सवय होत्या, तुम्हाला खाना पकाऊंगी. त्या नवरा बायकोला काही कळत नसे, पण नंतर दोघांच्याही वडिलांच्या बदल्या होतात आणि पुढे वर्षानुवर्ष पत्ता लागत नाही कोण कुठे येतो. आणि मग एक दिवशी असं होतं की आणि शेवटी होतं कसं की एकाच घरामध्ये शर्मिला टागोर तिची वैरी झालेली असते, पण त्यावेळी माहिती नसतं. ते म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा माहिती नसतं. एक दिवशी त्या शर्मिलाची तब्येत थोडी बिघडते घरामध्ये आणि ती चक्कर येऊन पडते अशी उताणी. आणि त्यावेळी लहान असताना दोघांनी एकमेकांची नावं आपल्या मनगटावर गोंधळून घेतलेली असतात. आईवडील रागावतात, मग ते पुन्हा जातात. तो म्हणतो मी विटा नाही सद्गोत कसं काय मिळवणार. ते काय राहत असतं, धर्मेंद्रच्या मनगटावर शर्मिलाचं नाव, शर्मिलाच्या मनगटावर धर्मेंद्रचं नाव. तर ती चक्कर येऊन पडल्यावर ते नाव दिसतं धर्मेंद्र लिहिलेले, तिचं ते काय असतं ते. त्यावेळी धर्मेंद्रला कळून चुकतं, अरे ही तर ती आहे जी लहानपणी आपण स्वप्न बघितली होती. पण त्यावेळी धर्मेंद्रनी खरोखर काय काय वेळा धर्मेंद्र अभिनेता म्हणून फार प्रसिद्ध नव्हतं, पण त्या क्षणी त्यांनी जो अभिनय केला ना, धर्मेंद्र म्हणतात भगवान भगवान म्हणजे शक्ती दो भगवान, म्हणजे मला ताकद दे. आता हे मला कसं पचवायचं. एका घरात आम्ही राहणार, जी होणार होती ती आता वहिनी म्हणून आली आहे, परत त्याला उघड करता येत नाही. आणि नेमका तो धर्मेंद्रचा तोंडी सवाल आहे, म्हणजे शक्ती दो भगवान. आणि त्याच वेळी मध्यंतर होतं. बरोबर, योग्य वेळी मध्यंतर. कारण काही लोक मध्यंतरानंतर चित्रपट नाही आवडला तर निघून सुद्धा जातात, पण ते जाणार नाही याची खात्री असते. कारण का की पुढे काय होईल उत्सुकता असते. तर त्याच्यामध्ये कौशल्य हे दिग्दर्शकाचं आणि निर्मात्याचं पण आहे. आणखी एक चित्रपट साधुवंशाचं आहे, त्याचं वैशिष्ट्य मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की पूर्वीच्या काळी मेहमूद चित्रपटामध्ये अगदी 10-15 मिनिटं, अर्धा तास एवढीच भूमिका असायची त्याची. पण सगळे हिरो सांगायचे निर्मात्याला की मेहमूदला माझ्या चित्रपटात घ्या. पण मेहमूद चित्रपटात आला म्हणजे चित्रपटात चालणार ही खात्री असायची त्यांना सगळ्यांना. त्यामुळे मेहमूदला घ्यायला हिरो मंडळी नेहमी सांगायची. तर ह्या मेहमूदनी एक चित्रपट काढला, तो म्हणजे साधू और शैतान. आणि त्यांनी असं अगदी म्हणजे 15-20 मिनिटांनी अख्खा चित्रपटसुद्धा मी त्याच्यामध्ये काम करू शकतो. आणि त्याच्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर जो नायक त्याची भूमिका केली मेहमूदनी. आणि पुष्कळ नामवंत कलाकार त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये घेतले, पाहुणे कलाकार. कारण मेहमूदनी त्या प्रत्येकाकडे काम केलं होतं, मेहमूदला कोणी नाही म्हटलं नाही. आणि अनेक तुम्ही म्हणतात अशोक कुमार त्यामध्ये एक पाहुणे कलाकार होते. त्यानंतर सुनील दत्त होते, दिलीप कुमार पाहुणे कलाकार म्हणून होते, मुमताज होत्या, किशोर कुमार देखील होते.
हा म्हणजे त्यांचा करिश्मा होता. एवढ्या मोठ्या मंडळींना 5-5 मिनिटासाठी आपल्या चित्रपटात ते घेऊन आले होते. पण एक आहे की त्यांनी दाखवून दिलं, ताई म्हणतात तसं तुम्ही पूर्ण चित्रपट देखील पेलू शकतो. आणि खरोखर ते मध्यवर्ती भूमिका होती टॅक्सी ड्रायव्हरची, त्यांनी केली होती. आणि दुसरं सौंदर्य स्थळ म्हणजे गाणी त्यांची जी होती त्यांच्या तोंडी, ती गायली होती रफी साहेबांनी. आपण सगळेच सहमत व्हाल, रफी साहेब ज्यावेळी गाणं पण त्यांचं ऐकतो ना, त्यावेळी आपोआप जाणवतं की हे गाणं शम्मी कपूरसाठी म्हटलेलं असणार. आणि खरोखर तसं असतं. म्हणजे त्या त्या नटासाठी गाताना किती वेगळा एक शैलीचा आवाज होता. तसं ह्या चित्रपटामध्ये मेहमूदसाठी गाणं म्हणताना आपल्या रफी साहेबांनी एक वेगळे शब्द, म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर कसा बोले तसे शब्द त्यांनी. आणि ही कल्पना रफी साहेबांची होती, मेहमूदची नव्हती. हे मेहमूदनी सांगितलं होतं. ते गाणं असं होतं, मेहबूबा मेहबूबा बना देव मीचे दूल्हा, जला देव मेरा चूल्हा, 4 मीनार छोड़ा बेच दो टांगा घोड़ा, आया मई दौड़ा दौड़ा खा पिलो राम थोड़ा, महबूबा महबूबा बना देव मीचे दूल्हा, जला देव मेरा चूल्हा. मेहमूदच म्हणतोय असं वाटायचं. आणखी एक योगायोग हा चित्रपटच नाही आहे. आपल्याला आठवत असेल एक चित्रपट होता, त्याचं नाव होतं सफर. त्या सफरमध्ये नायक होते राजेश खन्ना. दुसरा एक चित्रपट होता, त्याचं नाव होतं मेरे हमसफर, ज्याच्यामध्ये नायक होते जितेंद्र. आणि तिसऱ्या चित्रपटाचं नाव होतं सुहाना सफर, त्यामध्ये नायक होते शशी कपूर. योगायोग असा की सफर, मेरे हमसफर आणि सुहाना सफर हे 3 चित्रपट एकाच वेळी एकाच विभागात, म्हणजे ग्रँट रोड विभागात एकाच रस्त्यावरती, लॅमिंटन रोडवरती सलगपणे एकाच फुटपाथला लागून असलेली 3 चित्रपटगृह, स्वस्तिक, इम्पिरियल आणि नाज, हे 3 चित्रपट त्यावेळी सलग लागलेले होते. हा योगायोग होता, पण एक सौंदर्य स्थळ होतं ते. आणि जितेंद्रच्या बाबतीत बोलायचं, जितेंद्रच्या बाबतीत बोलायचं झालं की जे भाग्य अगदी मोठ्या मोठ्या नटांना पण लाभलं नाही, ते भाग्य जितेंद्र यांना लाभलं. कारण जितेंद्र यांचे एकाच वेळी मुंबईत 9 चित्रपट एकदम चालू होते. एकाच वेळी 9 चित्रपट. 9 चित्रपट हा विक्रमच असू शकेल. राज कपूर, दिलीप कोणालाही बाकी लागले, म्हणजे 3-3, 4-4 पण एकाच वेळी. पण दिलीप साहेब काय करत, 2 वर्षात एक चित्रपट करत. कारण जास्त केले ना की लोक बोर होतात, त्याला माहिती होतं. त्यावेळी न्यूट देवाना 2-3 वर्षात एक चित्रपट द्या, त्यामुळे येत ते छान चालत असं. तसं एक चित्रपट सृष्टीच्या बाहेर बोलायचं म्हणजे अमित सयानी. अमित सयानी म्हणजे निवेदनामधला बादशाह अल्टिमेटर. त्याच्या पुढे तो जो आवाज होता तो त्या काळामध्ये कोणाचाही नव्हता. हल्ली कुठतरी आहे साधारण जवळपास जाणारा आवाज द्यायचा आहे. तर बिनाका गीतमाला ही त्यांची ओळख होती. कारण बिनाका गीतमाला रेडिओ सिलोनची आणि अमित सयानी समीकरण होतं. त्यावेळी विविध भारती नव्हती. आणि अमित सयानी म्हटलं की बिनाका गीतमाला हे शब्द आपल्या तोंडून लगेच बाहेर पडतात. तर रेडिओ सिलोनवरती ते दर बुधवारी 8 वाजता कार्यक्रम करायचे. आणि बिनाका गीतमाला तो कार्यक्रम. आणि ते भाईओ बहिणो अशी साथ त्यांनी घातली की सगळे कान टवकारून ऐकायला लागायचे की आता पहिलं गाणं कुठलं लागेल, पहिल्या पायदावर कुठलं, दुसऱ्यावर कुठलं, शेवटी कुठलं. तर ते इतकं सुंदर रंगवून टाकायचे अगदी आपल्या आवाजामध्ये सगळ्यांना. तो कार्यक्रम खूप सगळ्यांना आवडायचा बुधवारचा. तर शेवटी ते म्हणायचे भाई और बहनों अब अंतिम पायदान पर सुनेंगे. तर ते आपण तर्क करू हे गाणं ते गाणं बराच वेळा तो तर्क खराही ठरत असेल. आपल्याला माहिती होतं फक्त जास्त वाजता. आणि दुसरा कार्यक्रम त्यांचा होता दो पेलू दो रंग दो हा एक कार्यक्रम होता. म्हणजे एकच गाणं स्त्री आणि पुरुषांनी गायलेलं, एकाच चित्रपटामध्ये एकच गाणं स्त्री पुरुषांनी, पण ते वेगवेगळं गायलेलं. बरोबर तुम्ही म्हणता. ते अभिलाष चित्रपट होता, त्याच्यामध्ये गाणं होतं वादिया मेरा दामन रास्ते मेरी बाहें जाओ मेरे सिवा तुम कहाँ जाओगे. दत्तवैनीने गाणं म्हटलं होतं ते. तशी बरीच होती गाणी. अजीब कुठं करावं का ते पण दोघांचं होतं. हम इंतजार करेंगे ते सरस्वती चंद्रन. चंदन सावरन चंचल चित्रवन धीरे से तेरा ये मुस्काना मुझे दोष न देना जग वालों मुझे दोष न देना जग वालों हो जाए अगर दिल दीवाना
मुझे दोष न देना जग वालों, हो जाऊं अगर मैं दीवाना. तिला दिल आणि इकडे हो जाऊ अगर मी दीवाना. मला तोच उत्सुकता होती या गाण्यामध्ये कसं होतं, एक शब्द फक्त बदल. तसं आणखी हिमालय की गोदमेमध्ये बघा एकच गाणं एकाच गायिकेने म्हटलेलं, एक आनंदी आणि एक दुःखी. हा, अशी सुद्धा काही गाणी पूर्वी असायची बरं का. एक आनंदी आणि एक दुःखी, हिमालय की गोदमे म्हणतं. सुरुवातीला आनंदी आनंदी गाणं. एक तो जो मिला सारी दुनिया मिली, खिला जो मेरा दिल सारी बगिया खिली, खिला जो मेरा दिल सारी बगिया खिली. दुःखी. आता हे आनंदी गाणं म्हणजे दुःखी असं लगेच एक तू ना मिला, एक तू ना मिला सारी दुनिया मिली थी तो क्या है, मेरा दिल ना खिला, मेरा दिल ना खिला सारी बगिया खिली थी तो क्या है, एक तू ना मिला. खूप छान खूप छान. त्यानंतर मी संगीतकार जयकिशन यांचा मुद्दा उल्लेख करेन. शंकर जयकिशन हां, कुठले जयकिशन? जयकिशन आणि गजानन वाटवे हे दोघं जण अतिशय मित्र होते आणि त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते, सौहार्दाचे. म्हणजे एखादी जयकिशन यांना साथ अडली तर ते गजानन वाटवे यांना फोन करत असत की मला अशा अशा प्रकारचं गाणं आणि अशी चाल मला त्याला हवी, पण काही सुचत नाही आहे. मग त्याला गजानन वाटवे काय उत्तर द्यायचे? एकदा असं झालं की ते म्हणाले, गजानन वाटवे म्हणाले, अरे माझ्याकडे एक चाल तयार आहे, तो ती वापरू शकतोस म्हणून. म्हणजे माझी चाल तू कशाला, असं नाही. इतके सौहार्दपूर्ण संबंध होते. ते गाणं फांदीवरचं असं काहीतरी होतं. फांदीवरी हां. फांदिले ग फुली डोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. उडती हवा खाली घटा सपने जगाए, नन्ना सा दिल मेरा मचल मचल जाए. बरोबर. आणखी जयकिशननी एक गाणं ह्याच चालीवरती केलं. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में, पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. तुम्ही म्हटलं ना ते अगदी खरं आहे. मैत्रीपूर्ण संबंध अनेक वेळा आपण मैत्रीपूर्ण संबंध असतात, मैत्रीपूर्ण लढती देखील असतात. मी मैत्रीपूर्ण एक शब्द एक ऐकला, मैत्रीपूर्ण लढत, की मला वाटतं अशी निवडणुका जवळ आल्या की असते ते जुळलं नाही की मग मैत्रीपूर्ण लढत. आता लढत म्हटली की ती मैत्रीपूर्ण कशी असणार नाही का? जाऊ देऊ, ते राजकारणातलं सौंदर्य असतं. हो, राजकारणातलं सौंदर्य आहे. बरोबर. आता मी उल्लेख करेन की आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट म्हणजे आराधना त्या काळातला. तर एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचा आदर कसा करतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आराधना चित्रपट. आता याच्यामध्ये सगळी गाणी आराधना चित्रपटामध्ये किशोर कुमार यांनी गायली आणि गुणगुना हे गौर गाणं पण किशोर कुमारनंच सांगितलं होतं की हे गाणं गायचं आहे तुम्हाला. पण किशोर कुमारनी ते गाणं जेव्हा ऐकलं, त्याची चाल ऐकली, तेव्हा त्यांनी सांगितलं संगीतकारांना की हे गाणं मी म्हणणार नाही, कारण माझ्या आवाजामध्ये सूट होणार नाही, मी या गाण्याला न्याय देऊ शकणार नाही. त्याच्यापेक्षा हे गाणं तुम्ही रफी साहेबांकडून गावलं की ते बरोबर या गाण्याला न्याय देतील आणि खूप छान गातील. आणि त्याप्रमाणे मग ते गाणं रफी साहेबांनी गायलं. किसी को क्या कहे हम दोनों भी है, देखो कुछ खोए हुए किसी को क्या कहे. किशोर कुमार म्हणाले, हे मला जमणार नाही, रवी करू शकते. बरोबर. कैसी है कैसी पवन चली गली गली, गुनगुना रहे भंवर खिल रही है कली कली. तसंच गाईड चित्रपटामध्ये पण हा, गाईड चित्रपटामध्ये उलटं झालं. गाईड चित्रपटामध्ये काय झालं, सगळी गाणी मोहम्मद रफी यांची होती गाईड चित्रपटामध्ये. पण गाता रहे मेरा दिल ज्या वेळेला गाणं त्यांना सांगितलं गायला, त्यावेळेला ते म्हणाले गाणं मी गाईन, पण माझ्यापेक्षा या गाण्याला न्याय
एकदम योग्य आहे. हे गाणं किशोर कुमार यांच्याकडून आपण गाऊन घेऊ. त्याप्रमाणे एस टी बर्मन यांनी ते गाणं किशोर कुमार यांच्याकडनं गाऊन घेतलं, गाता रे मेलादी. आणि ते अंतिम पायदानवर अनेक दिवस वाजत होतं हो. गाता रे मेलादी. तसं एक पूर्णिमा नावाचा चित्रपट होता, त्यामध्ये धर्मेंद्र आणि मीना कुमारी दोघे दाखवले. त्याचं पण एक छान गाणं होतं, मला वाटतं फक्त एक 2 ओळी त्याच्या पण ऐकूया. हम सफर मेरे हम सफर, पंख तुम परवाज हम, जिंदगी का साज हो तुम, साज की आवाज हम. त्यामध्ये असं दाखवलंय धर्मेंद्रचं अकाली निधन होतं आणि मीना कुमारी मग त्या भीक मागण्याचा पर्याय राहत नाही आणि 10 वर्षाची मुलगी असते बरोबर. एक दिवशी अशीच ना ती मीना कुमारी त्या मुलीला घेऊन रस्त्याने जात असते. तेवढ्यात 4 टोळ भैरव रस्त्याच्या बाजूला जुगार खेळत बसलेले असतात. ती बरोबर ती मुलगी असते 10 वर्षाची मीना कुमारी, तिचे हात पुढे करतात, पैसे लावून ते जुगार खेळत असतात, दिसत असतो इथे पैसे वगैरे आहे. तर ती मुलगी हात पुढे करते, तर तो मनुष्य जो जुगार खेळणाऱ्या साईडला तिचा हात असा झिडकारून देतो ना, डास चालल्याचा हे काय मध्ये काय करायला, हात झिडकारून लावतो देतो आणि लगेच लक्ष जातं, अरे त्या मुलीच्या बाजूला एक चांगली सुंदर तरुणी. तर तो नालायक मनुष्य लगेच 100 रुपयाची नोट काढून त्या मुलीच्या हातात द्यायला लागतो. त्यावेळी मीना कुमारी जो काय हात खेचून घेते ना मुलीच्या, असं पापी माणसाकडनं 100 रुपये नकोच, म्हणजे गरज असते, पण ती जी असहाय्यता मीना कुमारीच्या चेहऱ्यावर तेव्हा होती ना, ती असहाय्यता फक्त चेहऱ्यावरच्या अभिनयाने मीना कुमारीने व्यक्त केली. त्या हात बाजूला खेचून घेते मुलीच्या आणि पुढे निघून जाते. तर ती असहाय्यता मीना कुमारीने खूप छान दाखवलेली आहे. अशीच असहाय्यता मदर इंडिया या चित्रपटामध्ये पण नरगिस यांनी दाखवली होय, होती. होय, होय. आणि नौशाद नेहमी म्हणायचे की नरगिस यांनी एकच ही जर फिल्म केली असती मदर इंडिया, तरी सुद्धा लोकांनी त्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं गेलं असतं. पण खूप सुंदर भूमिका केली होती, तर जगल्या होत्या अक्षरशः ती भूमिका. आणि त्यामध्ये खूप गरीब दाखवली ती, म्हणजे मुलं घरी उपाशी असतात आणि सावकार असतो तो वाईट नजरेने बघत असतो. तर तिला कळणार काय, घरात खायला अन्न नाही, मुलं मा भूक लगे म्हणतात. त्यावेळी ती नायजाने सावकाराकडे जाते आणि किती आवाज जो तिचा आहे नरगिस, म्हणजे चावल ते लाला, मी तिला माहिती असतं की हा चावलच्या बदल्यामध्ये, कारण पण तिची नाईलाज म्हणून त्या मुलांसाठी ते करायला तयार होते, म्हणजे चावल ते लाला. मग तो लगेच तांदूळ घेऊन येतो आणि तो कन्हैया लालण्याची भूमिका केली, तांदूळ देतो आणि मग तो मनसुबे रचत असतो, आता हे आपल्या करिअर आली. पण त्या क्षणी तिला जाणवतं की किती नीच माणूस आहे, माझ्या असहायतेचा फायदा घेतोय. बाजूला लाकूड पडलेलं असतं, त्या लाकडाने एवढी बळवते त्या कन्हैया लालला, म्हणजे एकाच वेळी असहाय्यता डोळ्यातनं दिसत असते आणि लगेच तिचं चंडिकेचं रूपही दिसत असतं. अतिशय ताकदीने नरगिसने भूमिका केली होती. यानंतर मी उल्लेख करेन तो वक्त या चित्रपटाचा, प्रिया चोपडा यांचा. आणि याच्यामध्ये बलराज सहानी आणि त्याचे सगळे मित्र गप्पा मारत असतात, चहा पीत असतात. आणि एक त्यांच्या मित्रांमध्ये एक ज्योतिषी असतो मित्र, तर त्याला बलराज सहानी आपला हात दाखवतात आणि म्हणतात, आता तो माझ्याकडे सगळं वैभव आहे, मोठा बंगला आहे, काही कमी नाही आहे कशाला, तर माझं काय बरं पुढे भविष्य असेल. हात बघतात ते ज्योतिषी आणि ते एकच वाक्य म्हणतात की आपण काही सांगू शकत नाही, काय ईश्वराच्या मनात कुठल्या क्षणी काय होईल आपण काही सांगू शकत नाही, एवढं ते बोलतात. त्याच्यामध्ये त्याच वेळेला एक गाणं चालू असतं आणि त्यात ते अचला सचदेव यांच्याकडे बघून बलराज सहानी म्हणतात, मेरी जो रजबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. आणि ते असं म्हणतात. आणि अचला सचदेव या मध्यमवयीन असतात खरं म्हणजे, पण त्या इतकं सुंदर लाजतात त्यावेळेला, त्यांची अभिनय अतिशय सुंदर त्यावेळेला झाला आहे. आणि एखादी स्त्री लाजते तेव्हा तिचं मोहक पुरुषांना आवडतं, याच्यामध्ये काही नवल नाही, पण स्त्रियांना सुद्धा अचला सचदेव यांचं लाजणं खूप आवडलं. हे वैशिष्ट्य या चित्रपटाचं आणि ते त्याचं सौंदर्य असतं. तसंच गाईड चित्रपटाचा मागे आपण उल्लेख केला, गाता रे मेलादी. त्याच्यामध्ये गाणं बघा, काटो से खींच के आंचल. तर त्याच्यामध्ये काटो से खींच के आंचल हे गाणं आहे. आणि ट्रकमधून जाताना वहिदा रेहमान आणि देवानंद दोघं जण असतात ट्रकमध्ये. आणि आनंदाच्या भरामध्ये काय होतं, वहिदा रेहमान एका अशा बायका चाललेल्या असतात पाणी घेऊन डोक्यावरती, मडकं असतं त्यांच्या डोक्यावरती. तर वहिदा रेहमान खाली
उतरतात, ट्रक नाही बैलगाडी, खाली उतरतात आणि मडकं तिच्या डोक्यावरचं घेतात आणि ते फोडतात मडकं. आता हे मडकं पहिलं रेमान फोडतात कशासाठी? तर आनंद व्यक्त करण्यासाठी असं नसावं. आनंद तर आहेच, पण माणसाच्या मृत्यूनंतर शेवटचा विधी मडकं फोडणं हा होतो. आणि म्हणजे जुनं आयुष्य आता संपलं आणि नवीन आयुष्याला आता सुरुवात होणार आहे अशा अर्थाने वैदा रेमांडकर जुना संसार टाकून त्या देवानंदबरोबर चाललेले असतात. तर त्यामुळे त्यासाठी त्या मडकं फोडत असाव्यात असं म्हणजे ते तसं दिग्दर्शकाच्या मनात आलं असेल असं मला वाटतं की त्यामुळे त्यांनी हे दृश्य घेतलं आणि ते मडकं फोडलेलं दाखवलं आणि नंतर वैदा रेमान परत त्या गाडीमध्ये बसतात. आमच्याकडे माणसं असतात ना माझ्यासाठी ती जातात चित्रपट बघतात, खूप छान आहे म्हणून म्हणतात, आवडलं तर परत बघतात. पण हे त्याच्याचं म्हणतं पूर्ण त्याच्यात अर्थ वगैरे बाबा आम्हाला नाही एवढं कळत, पण म्हणून की ते खरोखर खूप छान सांगतात. तरी म्हणून प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते असतात. आणि त्या शिक्षिका असताना देखील त्यांचं एक कौशल्य म्हणजे त्यांना महापौर पुरस्कार मिळाला होता. एकदा आपले सृष्टी व्यायामपटू आहेत बघा, विजू पेंडकर एका संस्थेमध्ये अध्यक्ष आहेत. त्या शाळेमध्ये त्या संस्थेच्या शाळेमध्ये नोकरी करत होत्या. आता अध्यक्ष वगैरे म्हणजे काय करतात, कोण शिक्षक कसं शिकवतो वगैरे बघायसाठी राऊंड मारत असतात. त्यांना दिसत नसतं, त्या खिडकीमध्ये ते आले त्यांना काय दिसणार, तर ते बघतात कोण कसं शिकवतं. त्या मुलांना शिकवत होत्या की बाळांनो मला एक सांगा, रेल्वेचं इंजिन आणि किडा याच्यामध्ये अधिक शक्तिशाली कोण? मुलांनी सांगितलं रेल्वेचं इंजिन अधिक शक्तिशाली. त्यामुळे लिखून नाही, किडा शक्तिशाली. मुलं म्हणाले बाई किडा कसं काय शक्तिशाली? त्यामुळे किडा स्वतःच्या इच्छेने चालू शकतो, रेल्वेचं इंजिन स्वतःच्या इच्छेने चालू शकत नाही, म्हणून किडा अधिक. मुलांना खूप आवडलं. मग म्हणाले बाळा नाही मी नाही सांगत रे, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. मग बाई स्वामी विवेकानंद कोण? मग आपण त्यांचा धडा शिकूया. मग मुलांना गोडी निर्माण करणं हे त्यांचं कौशल्य होतं. तसंच कार्यक्रमामध्ये कौशल्य असतं, म्हणून मी माझ्या नाटकाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना निवेदिका म्हणून देत असतो. असं आणि म्हणजे कसं आहे की त्यामध्ये जे गाणं आहे ना, काटोचं किचके येतं, त्याला ध्रुवपद नाही आहे, आधी संगीत पण नाही आहे, एकदम कडव्याची सुरुवात होती. ते गाणं गायला खूप कठीण आहे. आणि गायक मग काय करतात माहिती का, आपल्याला कळत नाही, ते गाणं करावकर वाजवतात आणि परत मागे काय तो बीट पकडायचा असतो, पण त्याला सुरुवातीला संगीत नाही, ध्रुवपद नाही आहे. ते गाणं ताई छान म्हणतात काटोचं. तोड़ के बंधन बंधे पायल, ओ कोई न रोको दिल की उड़ान को, दिल वो चला आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. गाईड चित्रपटाची गाणी एवढी छान होती ना, पण दुर्दैव असं की गाईडला 6 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले, 6. पण संगीताचं अवॉर्ड काही मिळालेलं नाही त्यांना. एक प्रकारे दुर्दैव होतं त्या चित्रपटाचं. आणि काटोसे खिचके आचल ही अंतरेची सुरुवात आहे आणि आज फिर जीने की तमन्ना आहे हा मुकडा, पण तो नंतर येतो. हे वैशिष्ट्य आहे म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. देवसाहेबांचा आणखी एक चित्रपट बघा, हम दोनो. हो हम दोनोमध्ये त्यांनी दुहेरी भूमिका केली होती. मला वाटतं त्याबद्दल हो, हम दोनोमध्ये देवानंद यांची दुहेरी भूमिका होती. आता याला खरोखर सर्वोत्कृष्ट चित्रपट असं म्हटलं पाहिजे, कारण का सर्वसाधारण दुहेरी भूमिका जिथे असते हिंदी चित्रपटामध्ये एका ठराविक साच्यामध्ये असतात. म्हणजे एक चांगला त्यातला एक वाईट, एक बावळट दुसरा हुशार, एक सभ्य दुसरा वाईट मार्गी लागलेला. पण ह्या चित्रपटामध्ये तसं केलं नाही. दोन्ही भूमिका आर्मीतल्याच माणसाच्या आहेत आणि एक आहे कॅप्टन आनंद, आपल्या प्रेयसीच्या वडिलांनी अपमान केल्यामुळे तो आर्मीत जातो, आणि दुसरा आहे मेजर वरुण. तो आर्मीत जाण्याच्या महत्त्वाकांक्षेनेच आर्मीमध्ये जातो आणि पूर्ण फौजी असल्यासारखं आपल्या खाजगी आयुष्यातही तसाच तो वागतो. आणि या दोघांमधला फरक देव आनंद यांनी आपल्या अभिनयाद्वारे अतिशय चांगला दाखवला आहे. म्हणजे एक कॅप्टन आनंद आणि एक कॅप्टन वर्मा. त्यांचं ते बोलणं चिरोट ओढताना हावभाव इतकं छान दाखवलं आणि ते गाणं पण छान बघा. वेगवेगळी कसा असतो एखादा मिलिटरीतला मनुष्य, जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र
नको तुवे मेवडा. आणि बाकी सोडून देतो. खूप सुंदर. आणि ह्या चित्रपटाचं महत्त्व अभिनय, कथा आणि संगीत ह्या पलीकडचं असं आहे की त्यावेळेला दिल्लीमधल्या 10वीमधल्या 15 मुलांनी हा चित्रपट पाहिला आणि त्यांना हा चित्रपट इतका आवडला की ती 15च्या 15 मुलं पुढे आर्मीमध्ये गेली, त्यामध्ये काही शहीद झाली आणि बहुतेक जण आता आपल्या मोठ्या पदावरून निवृत्त होऊन अगदी शांतपणे जीवन जगत आहेत. हा एवढा देव अनंत अभिनयाचा त्यांच्या चित्रपटावरती झालेला परिणाम आणि हा खरोखरच स्पृहणीय आहे की एखादा चित्रपट पाहून तशी इच्छा निर्माण होणं. तर काही राजकुमार त्यांच्याबद्दलचं आपण बोलण्यासारखं आहे. राजकुमार म्हटलं की युवकमध्ये पण होते ते. आणि त्यांचा धीर गंभीर आवाज, रुबाबदार व्यक्तिमत्व, तरुणार चाल आणि संवाद खेळीची हातोटी. जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरे को घर पर पत्थर नहीं फेंका करते. त्यांचा आणखी एक संवाद आहे बघा, मदनपुरीकडनं सुराग खेचून घेतो. जानी ये बच्चों के खेलने की चीज नहीं, हाथ कट जाए तो खून निकल आता है. आणि विवेक मंदिरमध्ये त्यांनी अगदी गंभीर भूमिका केली होती. पण झालं काय, वक्तची हवा त्यांच्या डोक्यामध्ये गेली आणि मग ते पुढे जारी झाले. त्यांच्यातला चांगला नट मागे पडला आणि डायलॉग वजी करणारा राजकुमार पुढे आला. पण त्याच्या आधी त्यांनी बाकीच्या चित्रपटामध्ये सुद्धा छान काम केलं होतं. त्याच्यातला एक संवाद तो एक छान समज होता. आपके भाव बहुत हसीन है, इन्हें जमीन पर मत उतारिए, ना पूरा करते. आणि दिलीप कुमार आणि राजकुमार हे दोघंही ताकदीचे नट. या दोघांची भूमिका असलेला सौदागर हा चित्रपट आपण पाहिला असेल सर्वांनी. तो खूप गाजला आणि दोघांच्या अभिनयाची अक्षरशः जुगलबंदीच होती. तुम्ही अभिनयाची जुगलबंदी म्हणतात त्यावर तुला आठवण झाली. आणखी एक जुगलबंदी उत्कृष्ट बघायला मिळेल ती शक्ती चित्रपटामध्ये दिलीप कुमार आणि अमिताभ. त्यावेळी दिलीप कुमार खूप सिनियर होते आणि अमिताभ भले नव्हते पण दिलीप कुमारच्या तुलनेमध्ये ते ज्युनियर होते. त्यावेळी लोकांना उत्सुकता होती की हे दोघे एकत्र आहेत म्हणजे सिनेमामध्ये कोण वर्ष, दिलीप कुमार का अमिताभ. आणि हे बघायसाठी शक्ती चित्रपटाची तिकीटं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये काळ्या बाजाराची तिप्पट भावात विकली जात होती. आणखी काळ्या बाजारात द्यायचं नाही, पण नंतर लक्षात आलं की दोघांमध्ये कोणीही कमी नाही, कोणीही जास्त नाही. आणि त्या जुगलबंदी म्हणाला ज्यावेळी राखीचं निधन होतं आणि या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे राखीने अमिताभच्या आईची भूमिका केली. नट्या तरुण वयात कधी आईची भूमिका करत नाही कारण त्यात नंतर नशीब येतात. पण राखीनीचा धोका पत्करला अशासाठी की दिलीप कुमारची नायिका म्हणून त्या शक्तीमध्ये काम करायला मिळत होतं म्हणून त्यांनी ती भूमिका पत्करली. आणि नंतर प्रसंग त्या का म्हणतो मी जुगलबंदी, ज्यावेळी राखीचं निधन होतं, दिलीप कुमारची पत्नी आणि अमिताभची आई, राखीचं निधन होतं त्यावेळी अमिताभ आणि हे समोर येतात दिलीप कुमार. त्यावेळी काही संवाद नाही, दोघे बसलेले असतात. दोघांचे डोळे रडून लाल झालेले असतात आणि नजरेनी फक्त ते दोघे एकमेकांशी बोलतात ना, नजरेनी काही नाही. पण त्यामध्ये नजरेत एवढे भाव दोघांचेही असतात. म्हणजे ते बाप काही एकत्र राहत नसतात पण त्या प्रसंगाने एकत्र येतात. ते जे दोघांच्या नजरेतला भाव असतात आपल्याला कळतं ह्याला तर काय वाटतं. आणि सगळ्यात शेवटी अमिताभ दिलीप कुमारच्या खांद्यावर थोपटतात आणि मग निघून जातात. खरोखर तो दृष्ट लागण्यासारखा प्रसंग आहे. डोळ्यांनी दोघे बोलले होते त्यामुळे कोणी कमी नाही आणि कोणी जास्त नाही. आता मी एका मराठी चित्रपटाचा उल्लेख मुद्दाम करेन, तो म्हणजे श्यामची आई. आता मराठी चित्रपटातील सौंदर्य स्तरावर आम्ही स्वतंत्र कार्यक्रम विचार आहे आमचा करायचा, पण त्याचा उल्लेख मला आज का करावासा वाटतो आणि आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे 1953मध्ये हा चित्रपट आला आणि त्याच वेळेला प्रादेशिक चित्रपटांना राष्ट्रपतींचा पुरस्कार देण्याची सरकारची योजना आली. आणि हा पहिला पुरस्कार आचार्य अत्रे यांना श्यामची आई या चित्रपटाला मिळाला त्यावेळेला. आणि वनमाला बाईंनी त्या चित्रपटामध्ये भूमिका केली. त्या अक्षरशः भूमिका जगल्या. म्हणजे केसांचा पूर्वी खोपा घातलेला, मोठं कुंकू आणि त्या चित्रपटामध्ये एक लाल लुगड्यामधल्या आजी त्यासुद्धा दाखवलं. लाल लुगड्यावाल्या आजी आणि केशव ओपन केलं ते आपल्या पिढीला माहिती आहे, पुढच्या पिढीला त्याचं कारुण्य कधी कळणार नाही. त्यांनी इथं बघितलेली नाही तशी माणसं. पण ते आणि कसं होतं खेड्यातल्या घरी आपण गेलो आणि प्रत्यक्ष समोर बघतो तसं तो चित्रपट छान अत्रे साहेबांनी केला होता. आणि अत्रे साहेबांनी कलेचे पाणी या पुस्तकामध्ये त्या चित्रपटासंबंधी एक आठवण सांगितली आहे की तो चित्रपट कर्ज घेऊन त्यांनी निर्मिती केली
म्हणजे कर्ज घेऊन शूटिंग वगैरे चालू होतं. ते म्हणाले एक अशी स्थिती आली की सगळ्याकडून कर्ज घेऊन झाली आणि 15 मिनिटांचं शूटिंग बाकी होतं आणि कर्ज द्यायला कोणी तयार नाही, कारण कारण काय नव्हतं. ते म्हणाले की जर तो 15 मिनिटाचं शूटिंग केलं नाही तर शूटिंग केलेला भाग सगळ्या डब्यात जाणार, आपण रस्त्यावर येऊ, घातलेले पैसे काय करायचं म्हणून प्रश्न. मग तेवढ्यात त्यांना कुणीतरी एका इराणी सावकाराचं नाव सुचवलं. म्हणायचं तर इराणी सावकाराकडे जा, तो तुम्हाला कर्ज देईल विना तारण. अत्रे साहेब म्हणाले आम्ही त्याच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं मी देगा आपको पैसा दूंगा. व्याज किती? इराणी सावकारांनी सांगितलं 100%. आणि आम्ही उडालो 100% व्याज म्हटल्यावरती. पण इलाज नव्हता की नाही घेतलं असतं तर झालेलं सगळं चित्रपट फुकट गेला असतं, रस्त्यावर लागले असतं सगळे. म्हणून आम्ही हो म्हटलं आणि त्याच्याकडनं कर्ज घेतलं. उरलेलं शूटिंग पुरं केलं. सुदैवाने चित्रपट चालला, सगळ्यांची कर्ज फेडली आणि सगळ्यात शेवटी आम्ही त्या इराणी सावकाराचं कर्ज फेडायला म्हणून गेलो. कर्जही दिलं, व्याज दिलं सगळं. आणि अत्रे साहेब म्हणाले आम्ही त्याला हात जोडून नमस्कार केला, बाबा रे इथे भेटलास वर भेटू नको पडत म्हणून, कारण 100% व्याज. त्यावेळी तो इराणी सावकार म्हणाला मी पण तुम्हाला तेच सांगतो, पुन्हा भेटू नका. माझ्याकडे कधी यायचं? गळ्याशी आलंय, दुसरे मार्ग बंद झाले तेव्हाच माझ्याकडे यायचं. कारण 100% व्याज मी का दिलं तुम्हाला? तुम्ही काय तारण दिलेलं नाही, त्यामुळे माझ्याकडे तेव्हाच यायचं. त्यावेळी अत्रेसाहेब विनोदाने म्हणाले की समजा तुम्ही कर्ज दिलं, तारण काय नाही, आम्ही फेडलं नसतं तर तुम्ही काय करणार असतात? तो म्हणाला साहब हम कर्जा देना भी जानते हैं, वसूल करना भी जानते हैं. त्यामुळे 100% व्याजाची गाडी होती त्याच्या. आणि त्यातली गाणी पण किती छान होती. धनदाय हां भरजरी गपिता बैलगाडीतून जात असताना तो त्यांचं दीड तासाचा कार्यक्रम असतो, 6 मिनिटं बाकी तिथून तेवढ्या बरोबर वेळेत संपवणार. हे सगळे कार्यक्रम व्यवस्थित तारीख केलेले असतात. त्यामुळे मी अभिमानाने सांगतो की माझा कार्यक्रम 88 मिनिटात संपेल, पण 91 मिनिट म्हणा. आता चित्रपट सृष्टी हा मोठा महासागर आहे. आता ह्याच्यामध्ये कितीतरी जणांचे उल्लेख करायचे राहिले आणि खरोखर त्याची जाणीव आहे की खूप मोठे मोठे सगळे कलाकार आणि त्यांचे दिग्दर्शक निर्माते सर्वांचेच उल्लेख राहिले. पण मी एक आवर्जून उल्लेख करेन तो म्हणजे गुरुदत्त यांचा. गुरुदत्त यांचा कागज के फूल, प्यासा सगळे चित्रपट खूप छान चालले. आणि मुख्य म्हणजे गुरुदत्त यांचं ह्या वर्षी 25 आणि 26 साल हे स्मरण वर्ष आहे या वर्षीचं. तर त्यांचा उल्लेख आवर्जून त्यासाठी करायलाच पाहिजे. गुरुदत्त हे नुसते लेखकच नाही तर चित्रपट लेखक होते, दिग्दर्शक होते, निर्माता होते, नट होते, त्याबरोबर नृत्य दिग्दर्शक सुद्धा होते. अशा अनेक प्रतिभा गुरुदत्त यांच्याकडे होत्या. आणि हा आत्तापर्यंतचा जो सगळा सारा प्रवास चित्रपटसृष्टीचा जो काही आम्ही आता आपल्याकडे मांडला तो अतिशय रमणीय होता. आणि खूप आपण हा कार्यक्रम तिथे ऐकलात आणि आम्हाला खूप दाद दिली, त्यामुळे तो संस्मरणीयही झाला आहे हा कार्यक्रम. आता हा गुरुदत्तचा जो गुरुदत्त यांच्याकडे बघताना त्यांचे चित्रपट त्याच्याविषयी असं म्हणावं असं वाटतं. 14वीं का चांद हो या प्रताप हो. माईक अतिशय छान चालला बरं. माईकने पण त्याचा अभिनय आणि त्याचं काम उत्कृष्ट केलं. खरंच माईक बद्दल तुम्हाला धन्यवाद. नाही तर आम्ही त्या शिट्यामध्ये मजा नसेल.
गाणी सुद्धा इतकी आहेत त्याच्यामध्ये भरपूर गाणी आहेत पण थोडे थोडे छोटे छोटे घेतलं पण गाण्यांचा वेगळा असतोच कार्यक्रम. त्यांना सगळ्यांना आवडलं. एक मिनिट ताई थांबा. दोन मिनिट, दोन मिनिट. आलं का? मी आणि माझ्या पडलानी आणि तसा जन्म आई माझ्या सिनेमा अरे वा, हां. माझ्या आई पडलानी आणि मी हा 20 ते 25 वेळा बापरे, वा. मला फार आवडली. खाली आहे, खाली आहे. पेपर कुठे आहे? नाही मी करतो, तुम्ही बोला ना. हा कार्यक्रम एवढा सुंदर, आपण जसं काही पिक्चरच्या त्या शूटिंग मध्ये किंवा पिक्चर बघत होता असं वाटत होतं. प्रत्येक गाणं गाणं आपण आपण बोलत होतो. कॅमेरा किशनमध्ये तर सौंदर्य स्थळ काय असतात ते आपल्याला ठाकूर साहेबांनी एवढं आनंदाने सांगितलं ना, खरोखरच त्यांचे धन्यवाद मी देतो. प्लस आपलं पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांना फुल आणि त्यांच्याकडे आपलं बरं इकडे आहे. मध्ये दोघं मध्ये हो. Thank you. चला थँक्यू धन्यवाद. सेकंड टाइम आपला. तर परत एक सूचना आहे ते म्हणजे आपल्या विद्यार्थी कौतुक सोहळ्याची सर्व सभासदांनी त्याची